नमस्कार. मी या सेशनमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मी श्रीकांत कुंडलिक खांडेकर, राहणार बावची, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. तर मला एक फक्त कन्फर्मेशन द्या की माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर खाली कमेंट करा. काय प्रॉब्लेम असेल तरी कमेंट करा, सो दॅट आय कॅन मूव फॉरवर्ड. जर ऑडिओ आणि व्हिडिओ जर क्लिअर असेल तर मला थोडंसं कन्फर्मेशन द्या. ओके. काही लोक सांगतायत की ओके फाईन आहे, ठीक आहे. आपण सेशनला सुरुवात करू. सर्वप्रथम मी जी आपली सोलापूर चालू घडामोडीची टीम आहे, विवेक शेकापुरे सर, राजशेखर चौधरी सर, अमित पाटील सर आणि संजय तळवळ सर यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो. कारण हे असे सेशन जे असतात ते खूप प्रेरणादायी ठरतात, मोटिवेशनल ठरतात. याचा जो इम्पॅक्ट असतो तो आता लगेच कळणार नाही आपल्याला. कारण आता मी ज्या पोझिशनला आहे त्याची सुरुवात देखील असेच कुठल्या तरी सेशनमधून झालेली होती. फक्त डिफरन्स एवढं आहे की त्यावेळी ती फिजिकली मी तिथं प्रेझेंट होतो, पण आता हे कोविडमुळं आपण या मीडियममधून इंटरॅक्शन करतो आहे. सो परत एकदा खूप खूप धन्यवाद सर. तर या संघर्षातून ध्येयप्राप्ती हे सेशनचं नाव आहे. तर या सेशनची सुरुवात मी एका स्टोरीपासून चालू करणार आहे. एक रेसलर होता इटलीमध्ये, म्हणजे 6th BC मध्ये, जे ग्रीस वगैरे जे एम्पायर होते त्यामध्ये एक मिलो नावाचा रेसलर होता. तर त्याचं थोडंसं बालपण आणि त्याची जी स्टोरी आहे ती माझ्या स्टोरीशी थोडीफार म्हणजे आपण कोरिलेट करू शकतो. तर ते असं आहे की मिलो ज्यावेळी 7 ते 8 वर्षाचा होता किंवा 8-10 वर्षाचा लहान असेल तेव्हा त्याच्या घरी एक वासरू जन्मलं होतं. मग तो काय करायचा, प्रेमाने त्या वासराला आपल्या खांद्यावर घेऊन फिरायचा गावामध्ये. पण जसजसे दिवस चालले, जसजसं त्या मिलोचं वय वाढत चाललं, तसतसं त्या वासराचं वय देखील वाढत चाललं. तर त्या वासराचं आता ऑब्व्हियस आहे की प्राण्यांची जी वाढ असते ती खूप फास्ट होणार आहे. पण तरी देखील त्याचं जरी वजन वाढत असलं त्या वासराचं, तरी ती मिलोसाठी ते सेमच राहिलं. तर मिलो ते कितीही मोठं झालं तरी ते आपल्या खांद्यावर घेऊन जायचा. बरेच लोक हसायचे की मिलोला, की हा एवढं मोठं झालं तरी अजून खांद्यावरच घेऊन फिरतोय. तर ह्याच्यामध्ये नंतर असं झालं, त्याच्या मनामधला जो मेंटल ब्लॉक होता की बाबा चॅलेंज कितीही मोठं असलं आणि कितीही छोटं असलं तरी ते आपण मानण्यावर नसतं. मग ते नंतर तो त्या वासराचा बैल झाला, तरी देखील त्याच्या विल पॉवरमुळं, त्याच्या बिलीफमुळं तो त्या वासराला कंटिन्युअसली आपल्या खांद्यावरच घेऊन फिरायचा. तर तोच मिलो त्याने नंतर जे अथेन्स ऑलिम्पिक वगैरे व्हायच्या, किंवा म्हणजे त्या ऑलिम्पिक नव्हत्या त्यावेळी, पण ज्या स्पर्धा वगैरे व्हायच्या त्यात ग्रीस आणि इटलीला कितीतरी असे गोल्ड मेडल दिले होते. तर या स्टोरीचा मतितार्थ असं आहे की आपण बऱ्याच वेळा जे प्रॉब्लेम असतो ते प्रॉब्लेम आपण मोठे करतो. आता हे स्टोरीचा अर्थ तुम्हाला खूप क्लिअरली परत जसं मी या सेशनमध्ये पुढे जाईल तसं समजेल तुम्हाला. तर माझी आता मी IASची रँक 231 मिळवली. IAS मला 100% मिळेल. तर याची जी याबद्दलचं जे हे सेशन आहे तर ते आपण असं 2-3 पार्टमध्ये डिवाईड करू. तर पहिल्या पार्टमध्ये थोडंफार मी माझी बालपणीची जर्नी सांगतो, कारण ते या पोस्टसाठी निगडीत आहे. त्यानंतर मी UPSCची प्रिपरेशन कशी केली ह्याबद्दल सांगेन. आणि त्यानंतर जे कोणी फ्युचर ॲस्पायरंट असतील कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे, त्यांच्यासाठी मी थोडंफार गायडन्स करेन की बाबा काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि तुम्ही त्याला कसं टॅकल केलं पाहिजे. तर आपण सुरुवात करू. तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे माझा जन्म बावची गावामध्ये झाला. तर बावची हे 1500 लोकसंख्येचं गाव आहे. तर माझा जन्म अशा घरी झाला की माझे आईवडील दोघंही निरक्षर आहेत आणि वडील शेतकरी आहेत. तर मला हे UPSC करण्याची जी प्रेरणा आहे ती मला माझ्या वडिलांकडून भेटली.
कारण ॲक्च्युली असं होतं की वडील लहान असतानाच त्यांचे आई आणि वडील दोघांचं छत्र हरवलं होतं. तर अशा परिस्थितीत त्यांनी 18, 19, 20 वर्षापर्यंत चाकरी केली होती. दुसऱ्यांच्या घरी ते फक्त जेवणासाठी चाकरी करायचे. पण त्यांची जी दृष्टी, विजनरी एवढी दृष्टी जबरदस्त होती की ज्यावेळी इवन त्यांची जी पहिली म्हणजे आमची अगोदरची आई, पहिली वाईफ होती, त्यांची डेथ झाली होती. असे खूप सारे प्रॉब्लेम आले होते. तरी देखील त्यांनी त्यांच्या डिटर्मिनेशनवर आणि त्यांच्या विल पॉवरवर हे सगळं वर्ल्ड आमच्यासाठी क्रिएट केलं होतं. तर ते दोघं जरी अडाणी असले तरी त्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल एवढी आपुलकी होती, किंवा आपण ज्या परिस्थितीतून आलो आहे तशी परिस्थिती आपल्या मुलांना भोगायला नको लावण्यासाठी त्यांनी पहिल्यापासून शिक्षणाचा ध्यास ठेवला होता. तर माझं लहानपण प्युअर गावठी म्हणजे गावठी लहानपण असतं ना, खेडेगावात गेलेलं, तसं गेलं. तर आता मी ह्या स्टेजला जे पोचलो आहे, तर मी आता ज्यावेळी पाठीमागं वळून बघतो, ती जी डायरेक्शन घेतली होती मी लहानपणी, ती टोटली त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये होती. म्हणजे आपण समजा मला सोलापूरला यायचं असेल तर मी उलट दिशेने सांगोल्याकडे, कोल्हापूरकडे चाललो होतं. तर हे सांगण्याचा अर्थ असा आहे की मी ह्याच्यावर कोणाचा विश्वास देखील बसणार नाही. पण मी लहानपणे वडिलांची चांगली इमेज असल्यामुळं थोडंफार लोक, आणि जसा आता इनोसंट चेहरा आहे तसाच लहानपणी पण चेहरा इनोसंट होता, त्यामुळं लोक माझ्यावर विश्वास ठेवायची. तर मी या विश्वासाचा गैरफायदा घेऊन मी आमच्या घराच्या जवळ 2-3 अशी दुकानं आणि एक हॉटेल वगैरे होतं. त्या हॉटेलमध्ये आम्ही बरेच दिवस चोऱ्या करायचो. तर आमची चोऱ्या म्हणजे ह्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण मी ऑनेस्टली सांगतोय. तर आमची चोरी कशासाठी, चिल्लर एक 4-5 रुपये खाण्यासाठी. आमच्या मित्रांचा एक 3-4 ग्रुप होता. हे तर झालंच, पण ह्याचा म्हणजे आम्ही कहर कधी केला, एकदा आमच्या घरासमोरच असलेली एक पानपट्टी आम्ही फोडली. त्यामध्ये असणारे भोवरे, चॉकलेट, पेन्सिलचे बॉक्सेस वगैरे आम्ही चोरून आमच्या शेतामध्ये नेऊन ठेवले. त्यानंतर 3-4 दिवस आम्ही शाळेलाच गेलो नाही, जे काय चोरलं होतं ते खाण्यामध्ये. 3-4 दिवसानंतर ज्यावेळी ते दुकानदार आले, त्यांना कळलं की असं दुकान फोडलं आपलं आणि याच पोरांनी फोडलं. मग त्यावेळी वडिलांच्या इमेजमुळं मला त्यांनी काय मारलं नाही, पण माझे जे 2 मित्र होते त्यांना भरपूर मारलं त्यांनी. मग इथं अजून हे थांबलं नव्हतं, तर मला पैसे मागायची सवय भरपूर होती लोकांना. म्हणजे आमच्या जे जवळचे वाटायचे त्यांना पैसे मागायचो. तर एकदा आमच्या मामाने हे बघितलं आणि मला खाडकन एक कानाखाली घातली. तर तिथं माझे डोळे उघडले, आणि जो आत्ताचा श्रीकांत खांडेकर आहे IAS, त्याची जर्नी त्या मुमेंटपासून, त्या टर्निंग पॉईंटपासून चालू झाली. तर मित्रांनो, मग मी असं खूप सिन्सिअर बनलो की असं ठरवलं की आपण आता तसलं काही गोष्टी करायच्या नाही, आता फक्त आपण आता चांगलं वागायचं. मग त्या अशा प्रकारे माझं प्राथमिक शिक्षण भाऊची गावातली मराठी मीडियममध्येच झालं. पण ते बालपणाची खरी मजा तेव्हा तिथं होती. एक्झामचं टेन्शन नव्हतं, परीक्षेचं टेन्शन नव्हतं, शिक्षक यायचे कधी शिकवायचे नाही, जायचे तसं, त्यामुळं काहीच बिलकुल टेन्शन नव्हतं. कॉम्पिटिशन काय असते हे माहीत नव्हतं. आणि मग आमचं साईड बाय साईड शाळापेक्षा आम्ही मग शेतामध्ये शेळ्या राखणे, परत पोहायला जाणे, परत क्रिकेट खेळणे, असल्या गोष्टी करायचो. तर मग पण वडील जरी अडाणी असले तरी त्यांनी माझ्यामधला एक जो पोटेन्शियल असतं ना, ते तेव्हाच ओळखलं होतं त्यांनी. मग त्यांनी मला जवळच 5 ते 10 किलोमीटर असलेल्या गावामध्ये, 5 किलोमीटर असलेल्या निंबोनी गावामध्ये मला हायस्कूलला टाकलं. मग तिथं ॲक्च्युली मी डबक्यातून बाहेर आलो आणि तिथं मला समजलं की कॉम्पिटिशन चालू झाले. तर मी जो मिलोनं खांद्यावर वासरू घेतलं, तिथं मी वासरू खांद्यावर घ्यायला सुरुवात केली. तर तिथं मला खूप चांगलं शिक्षण भेटलं आणि मला मॅथमॅटिक्स आणि सायन्समध्ये गोडी निर्माण झाली. साईड बाय मी अभ्यास पण भरपूर करायला लागलो, पण साईड बाय साईड मला क्रिकेटचा पण खूप नाद असायचा. म्हणजे एवढा नाद असायचा की मी बोर्डाची परीक्षा सोमवारी असली तरी रविवारी दिवसभर क्रिकेट खेळायचो. कधी नाईट टुर्नामेंटला देखील जायचो. माझे काही मित्र घरी फोन करून सांगायचे की त्याला जाऊ देऊ नका, अभ्यास परीक्षा जवळ आले, पण ते फॅडच वेगळं होतं. अशा परिस्थितीत माझी 10वी झाली आणि मला 91% मार्क पडले. तर म्हणजे आमच्या गावासाठी हा खूप मोठा हे होता, म्हणजे अचिव्हमेंट होती.
तर कारण आमच्या गावामध्ये असं एवढं कोणच झालं नाही, एवढं मार्क मिळवलेला कोणीच नव्हता. त्यामुळं माझ्या गावच्यांनी माझी पूर्ण गावातून मिरवणूक काढली. त्यावेळी मला समजलं की गावचे लोक आपल्यावर किती प्रेम करतात. आणि त्याचबरोबर एक्सपोनेन्शियली माझ्याकडून एक्सपेक्टेशन पण वाढल्या होत्या तेवढ्या. तर मग मला इथून पुढे खूप जबाबदारीपणे राहावं लागणार होतं, कारण त्यांच्या जबाबदारी पूर्ण करण्याचं एक बर्डन होतं. तर मग जेव्हा 10वी झाली त्यावेळी मग मी वडिलांना सांगितलं की मी दयानंद कॉलेज सोलापूरला जाणार आहे. तर मग सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं मी दयानंद कॉलेजला. तर सुरुवातीला मी इवन घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलो होतो. इवन मी कधी नातेवाईकाकडे पण कधी राहत नव्हतो. त्यामुळं ऑब्व्हियसली खूप वातावरण इमोशनल होतं जाताना. तेव्हा मनात एकच ठरवलं होतं, आता आपण सोलापूरला जातोय, आता सोलापूरचं देखील सोनं लुटायचं आपण. म्हणजे आता वासरू हळूहळू मोठं होत होतं, पण तरीही मला त्याचं बर्डन घ्यायचं होतं. तर मग सोलापूरला गेलो. सुरुवातीला तिथं खूप हार्डशिप फेस केल्या. मराठीमधून आलो होतो एकतर. त्यामुळं ज्यावेळी सायन्सला ॲडमिशन घेतलं त्यावेळी काहीच कळत नव्हतं नेमकं झुलॉजीमध्ये काय चाललं आहे, बॉटनीमध्ये काय चाललं आहे, फिजिक्समध्ये काय चाललं आहे. आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. तर मला तिथल्या सोलापूर सिटीतल्या मुलांना जेव्हा बघायचो स्कूटीमधून कारमधून येताना एकदम फडफड इंग्लिश बोलायचे, त्यावेळी वाटायचं की यार आपण ह्यांच्या पुढे कुठंच काहीच नाही आहे. इवन आम्ही म्हणजे असं एक हे असायचं की आम्हाला सिटीतला एखादा जरी मुलगा बोलला तरी आम्हाला ते खूप भारी वाटायचं, ते आम्ही डिस्कस करत राहायचो. तर अशी आमची सोलापूरमधली लाईफ चालू झाली. आणि दयानंद कॉलेजमध्ये हॉस्टेलला राहिला होतो आम्ही. हॉस्टेलच्या तर खूप आठवणी अशा शेअर करण्यासारख्या आहेत, ज्यांनी आम्हाला खूप घडवलं. म्हणजे ॲक्च्युली मी हे सांगतोय हे थोडेफार प्रमाणात UPSC आणि पुढच्या जर्नीसाठी निगडीत आहे म्हणून सांगतोय. तर दयानंद कॉलेजमध्ये मेसचे खूप वांदे असायचे, खायला वगैरे 2च टाईम मेसचे डबे यायचे. आणि इवन आम्ही फायनान्शियल कंडिशनमुळे हॉस्टेलची मुलं जास्त बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जायचं नव्हतं. तर आमचा फक्त एकदाच बाहेर जाण्याचा योग यायचा, ते पण संडेला मेस बंद असल्यानंतर. तर अशा परिस्थितीत आम्ही दयानंदचे दिवस काढत होतो. मग आमच्यातले काही जे नग होते त्यांनी असं शोधून काढलं की जवळच भवानी पेठेमध्ये एक मंगल कार्यालय होतं. बहुतेक त्याचं नाव आप्पासाहेब काडादी काहीतरी मंगल कार्यालय आहे. तर आमचा जो ग्रुप होता गावाकडचा त्यांनी असं ठरवलं की आपण आता लग्नामध्ये जे काय जेवण वगैरे असतं त्याचा ताव मारायचा. तो मग आमचा सीझन चालू झाला. मग आम्हाला लग्नामध्ये जाण्यासाठी आम्ही एक स्पेशल अशी जी नवीन वगैरे कपड्याची एक जोड ठेवली होती. तर मग फक्त आम्ही ते लग्नासाठी वापरायचो. तर आमच्यातला एक कार्यकर्ता असा होता की तो पूर्ण प्रायमरी असेसमेंट करायचा की बाबा लग्न खूप जास्त हायफाय तर नाही आहे ना, की जिथं बाबा सगळ्यांना एंट्री मिळेल, जेवण काय. मग सगळे आम्ही डायरेक्ट तिथं जे आम्हाला लग्नाशी काय घेणं देणं नसायचं, आम्ही डायरेक्ट जाऊन खाऊन यायचं. अजून एक गोष्ट ॲडिशनली मी सांगू इच्छितो दयानंदशी निगडीत. तर आपली जी कोजागिरी पौर्णिमा असते त्यावेळी तुळजापूरला जाताना भाविक जे म्हणजे चालत जातात त्यांच्यासाठी केळी, दूध वगैरे अशा गोष्टी ठेवलेल्या असायच्या. मग आम्ही आमचा ग्रुप पूर्ण बॅग घेऊन मग ह्या मिशनमध्ये असायचो की बाबा जेवढं खाता येईल तेवढं खायचं आणि बॅगेमध्ये भरून घ्यायचं. मग असे आमचे दयानंदचे दिवस चालू होते. एन्जॉय पण तेवढाच करत होतो. तेवढ्यात आमची मग 11वीची परीक्षा झाली अशाच वातावरणात. मग 11वीच्या परीक्षेमध्ये मला 83% पडले, नंबरमध्ये नव्हतो आलो. मग रात्री वडिलांनी फोन केला की काय झालं, रिझल्ट वगैरे लागला. मी म्हणलं असं एवढे पर्सेंटेज आलेत. मग वडिलांना आजपर्यंत माझा नंबर कितवा आला हे ऐकायची सवय, त्यांना पर्सेंटेज वगैरे काय कळायचं नाही. मग आता हे सांगायचं कसं म्हणून मी खोटं बोललो त्यांना. मी म्हणलं की आप्पा इथे काही मी त्यांना आरोतुरे बोलतो, जे ट्रॅडिशनली फॅमिलीमध्ये चालतं तसं. तर त्यांना म्हणलं की आप्पा इथं नंबर वगैरे काय नसतात, कारण हे मोठं कॉलेज आहे, इथं काय आपल्या शाळेसारखं नंबर नसतात म्हणलं. पण मला मनातल्या मनात माहिती होती की आपण खोटं बोललो त्यांच्याशी. मग ही खोटं बोलण्याची जी फिलिंग होती विश्वासघात केलेलीची, ती मला काय गप्प बसू देणं. मग त्यावेळी मी त्या मुमेंटला ठरवलं की आपण नेक्स्ट टाईम असा रँक काढायचा की जेणेकरून आपल्याला सांगता आलं पाहिजे की आप्पा एवढा नंबर आला आहे. मग तिथून खरं मी माझ्या स्ट्रगलला सुरुवात केली, हार्डवर्कला सुरुवात केली. मग आम्ही इवन म्हणजे दिवसातला फक्त झोप आणि आंघोळ वगैरे सोडली तर बाकी फक्त अभ्यासच करायचो. साईड बाय संडेला वगैरे कधीतरी क्रिकेट वगैरे खेळायचो.
पण तिथून खरं कष्ट करण्याची सवय लागली आणि मग ह्याचा इफेक्ट असा झाला की हळूहळू माझे टेस्टमध्ये स्कोअर वगैरे यायला लागले. आणखी एक गोष्ट की 12वीमध्ये जनरली एक ट्रॅडिशन असते की कोचिंग क्लासेस लावावे लागतात. पण मी पैसे आपल्याकडे कमी असल्यामुळे मी कोचिंग क्लासेस लावले नाहीत. दयानंद कॉलेजचे एक गायडन्स सेल म्हणून एक त्यांनी प्रोग्राम चालू केला होता. मग तो मी प्रोग्राम जॉईन केला. मग ते प्रोग्राम जॉईन करता करता मी बाकी आपला रेग्युलर स्टडी पण सेल्फ स्टडी पण चांगला चालू केला. त्यानंतर त्याचा इफेक्ट असा झाला की माझा दयानंद कॉलेजमधून त्यावेळी द्वितीय क्रमांक आला. तर PCMB ग्रुपमध्ये मला जवळजवळ 96% मार्क आहेत. मराठी आणि इंग्लिशमध्ये कमी असल्यामुळे माझे 88% मार्क आले होते. तर मी हायेस्ट होतं PCMB ग्रुपमध्ये दयानंद कॉलेजमध्ये. त्यावेळेची जी प्राऊड मुवमेंट होती की आपल्याला सांगितलं मी एवढ्या एवढ्या मुलांमध्ये दयानंद कॉलेजमध्ये मी दुसरा आलो आहे. त्यामुळं त्यांचा माझ्यावर खूप विश्वास बसला त्या मुवमेंटपासून. मग आता ॲक्च्युली ही जी UPSCची फ्रूट्स आहेत ते तिथं सीड्स आहेत ते तिथं ग्रोन झाले दयानंद कॉलेजमध्ये. त्यामुळे मी दयानंद कॉलेजचा खूप खूप ऋणी आहे. कारण दयानंद कॉलेजमध्ये असताना मला थोडंफार असं कळायला लागलं की IAS असतात, IPS असतात. मग मी अशी थोडी चौकशी केली की बाबा हे सिलेक्ट कसे होतात. मग सिनियरशी थोडंसं डिस्कस करून वगैरे मग त्यांना असं कळलं की UPSC एक्झाम द्यावी लागते. मग मी एक राजमुद्रा नावाचं बुक वाचलं मनोहर भोळे सरांचं. त्यामध्ये मग त्यांनी असं वेगवेगळ्या IAS, IPS जे IRS ऑफिसर वगैरे असतात त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं. मग त्यामुळं मला बरीच प्रेरणा भेटली. मग त्यावेळी मी एक स्वप्न बांधलं की आपल्यालाही देखील IAS व्हायचे एक ना एक दिवस. मग त्याच वर्षी असं झाले की माझे 2 सिनियर दयानंद कॉलेजमधून UPSC सिलेक्ट झाले होते. त्यांच्यामुळे अजून प्रेरणा भेटली की आपण हे देखील दयानंद कॉलेजमध्ये होते, आपण देखील होऊ शकतो. मग ही जेव्हा मी घरी सांगितली गोष्ट बाबा की मला कलेक्टर व्हायचं, IAS व्हायचं, तर म्हणजे एकतर त्यांना वाटलं की IAS आपलं काम नाही आहे किंवा आपल्यासारखी ग्रामीण भागातलं किंवा गरीब परिस्थितीतून जाणारी होणार नाहीत. कारण त्यांच्या मनामध्ये एक होतं की त्याच्यासाठी खूप पैसा लागेल किंवा वशिला लागेल. पण मग त्यावेळी आई म्हणजे जनरली आईचं म्हणणं असतं की बाळा एवढी मोठी स्वप्न बघू नको, कारण स्वप्न बघितल्यावर ते पूर्ण होत नसतात. पण मला त्यावेळी माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता की आपण बघितलेले स्वप्न मी पूर्ण करणार. मग तसं मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार होतो 12वी नंतर 88% पडल्यावर. पण मला माझ्या सरने म्हणजे हायस्कूल सरने सांगितलं की कृषी विद्यापीठात जा, जेणेकरून तुला तिथे UPSC करण्यासाठी माहोल भेटेल, वातावरण भेटेल. तर मी BTech ॲग्रिकल्चर दापोलीला ॲडमिशन घेतलं. तर दापोलीला जाताना देखील थोडीफार फायनान्शियल अडचणी आल्या. पण गावातील काही होतकरू किंवा ज्यांना खरीच जाणीव आहे कष्टाची, बाबा हे मुलगा काय करतो आहे, त्यांनी फायनान्शियल हेल्प केली. तर माझं ॲडमिशन झालं. मी दापोलीमध्ये रुजू देखील झालो. एकदम गावाकडून गेलेला, कारण सोलापूर देखील दयानंदमध्ये देखील ग्रामीण वातावरण असल्यामुळं थोडंफार लाईफस्टाईल आमची ग्रामीणच होती. तर तिथून मुंबई, पुणेवरून किंवा बाकीच्या अहमदनगर एरियामधून आलेली वगैरे मुलं बघितली. तर मला असा ड्रॅस्टिक डिफरन्स वाटायला लागला. मी माझे कपडे म्हणजे असे मोठी ढगळी पॅन्ट आणि आपला आहेर केलेला शर्ट असे घालायचं. फर्स्ट इयर पूर्ण असंच घालायचं. म्हणजे मला काही बाकीचे काय करतात हे देणं घेणं नव्हतं. मग तिथे गेल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की गेलो होतो UPSC प्रिपरेशनसाठी, पण तिथं कोणी म्हणजे प्रॉपर गायडन्ससाठी मला भेटेना की नेमकं काय करायचं बाबा. मग हळूहळू थोडंसं गाडी दुसरीकडे वळायला लागली. ऑलरेडी क्रिकेटचा तर नाद होताच पण त्याबरोबर क्रिकेटबरोबर मग सायकलिंग करायला लागलो दापोली त्या बीचवर वगैरे, घाटातून वगैरे. परत ट्रेकिंग, मित्राबरोबर मित्राबरोबर फिरायला जाणे. परत मग थोडंसं अजून काही गोष्टी करायला लागलो. म्हणजे लव, रिलेशनशिप वगैरे ह्या गोष्टी पण थोड्याफार चालू झाल्या. म्हणजे मी आता ओपनली सगळ्यांना सांगतो आहे, कारण ह्या गोष्टी पण सांगणं गरजेचं आहे. मग ह्याचा फायदा मला असा झाला की मला समजलं तिथे गेल्यावर की बाहेरच्या जगामध्ये राहायचं कसं असतं, बोलायचं कसं असतं, डील कसं करायचं असतं. तर ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आल्यामुळं मी नंतर प्रिपरेशन करताना खूप कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला. पण हे सगळं करताना मला आठवायचे आई आप्पा कष्ट केलेलं करतील ते आठवायचं. इव्हन आमचे आप्पा तर मला असं जेव्हा आठवायचे त्यावेळी मी रात्री झोपेतून उठून बसायचो. ते मला पाणी पाजत असलेले आठवायचे, आई शेळ्या राखत असलेले आठवायची.
मग खूप रडायचो त्यावेळी फर्स्ट इयरला. पण हळूहळू परत मग ह्या गोष्टी मी बॅलन्स करायला शिकलो. तर मग माझी 3 वर्ष दापोलीची अशी गेली. तर पण त्यावेळी एक प्रूव्ह झालं होतं की सगळ्यांना कळलं होतं की मी अभ्यास न करता देखील मी टॉपर यायचो. तर मुलामध्ये खूप कॉन्फिडन्स होता की श्रीकांत तू IAS होणारच, तू IAS कर वगैरे वगैरे. त्यामुळं मी अजून माझा दृढनिश्चय स्ट्रॉंग झाला. तर फायनल इयरला जेव्हा आलो त्यावेळी मला दिल्लीला जायचं मी अगोदर प्लॅन केला होता. पण घरी थोडीशी परिस्थिती नाजूक झाली होती, कर्ज वगैरे भरपूर झालं होतं. मग त्यावेळी डायरेक्ट दिल्लीला जाऊन 15,000 ते 20,000 महिन्याला खर्च करणे परवडणार नव्हतं. तर मला काहीतरी दुसरा अल्टरनेटिव्ह काढायचा होता. तर त्यावेळी मग सिनियरने सांगितलं मला की असं असं IRI नावाचे एक पुसा इन्स्टिट्यूट आहे, त्याची जर तू एंट्रन्स दिली तर तुला तिथे ॲडमिशन भेटेल आणि तू मग तिथे UPSCची तयारी करू शकशील. मग मी त्या एंट्रन्सच्या तयारीला सुरुवात केली. मग त्यामध्ये मी एक गेटची परीक्षा देखील दिली. तर गेट म्हणजे जी IITमध्ये MTechसाठी ॲडमिशन घेण्यासाठी परीक्षा असते. तर मग त्यावेळी माझा ऑल इंडिया 11वा रँक आला गेटमध्ये. तर हे बऱ्याच जणांसाठी स्वप्न असतं गेटमधून IITमध्ये जाणं. पण रिझल्ट आल्यानंतर देखील मी त्या फॉर्मकडे देखील बघितलं नाही, कारण मला एनीहाव दिल्लीला पोचायचं होतं, UPSC करायची होती. मग मला बरेचसे सर वगैरे बोलले की तू खूप वेड्यासारखं डिसिजन घेतो, इमोशनल डिसिजन घेऊ नकोस. पण मला माहिती होतं मला काय करायचं, कारण रिस्क अशी होती की दिल्लीला जर जायचं असेल तर त्या दिल्लीच्या एंट्रन्समध्ये ऑल इंडिया टॉपर 5 ते 6मध्ये यावं लागतं. मी स्टडी चालू केला तर माझा ऑल इंडिया 2nd रँक आला त्यावेळी. तर माझं दिल्लीमध्ये ॲडमिशन झालं. तर परिस्थिती अशी झाली होती की जाताना देखील कर्ज झाल्यामुळं त्याचं व्याज भरायला देखील पैसे नसायचे. मग खूप फायनान्शियल क्रंच चालू होता. मग वडीलही खूप टेन्शनमध्ये असायचे. भावाला नुकताच जॉब लागला होता, पण त्याची सॅलरी तेवढी सफिशियंट नव्हती. मग वडिलांना मी कन्व्हिन्स केलं की आपली 3 एकर जी शेती आहे ती तुम्ही विका. मग आता कारण पैशाची गरज होती त्यावेळी क्लास वगैरे जॉईन करण्यासाठी. मग आम्ही वडिलांनी 3 एकर मनावर दगड ठेवून विकली. मग त्यावेळी मी दिल्लीला गेलो. पण तिथं असं झालं, तिथं पहिल्यांदा गेल्यानंतर मला समजलं की UPSC काय असते, कोणती पुस्तकं वाचायची असतात. पण तिथं अजून दुसरा प्रॉब्लेम असा झाला की पुसा म्हणजे खूप टॉप इन्स्टिट्यूट आहे. तिथं मग लेक्चर वगैरे खूप स्ट्रिक्ट असतात. जनरली टाईम भेटत नाही आहे अभ्यास करायला दुसरा टाईम. मग मी त्यावेळी मग फक्त इंट्रोडक्शनच झाली माझी. आणि नंतर मी एक ऑप्शनलचे क्लास लावले फक्त, कारण ऑप्शनल मी माझा पॉलिटिकल सायन्स होता जो ज्याचं बॅकग्राऊंड नसल्यामुळं त्याचं क्लास लावणे मला गरजेचं होतं. तर मी क्लास लावले. तर त्यावेळी एवढं स्ट्रगल चालू होतं. मी सकाळी 6 वाजता क्लासला जायचो, तर संध्याकाळी 7 वाजताच रूमवर जायचो, कारण 6 ते माझ्या 11पर्यंत बाहेरचे क्लास असायचे. डायरेक्ट सायकल घेऊन मी 4 ते 5 किलोमीटर पळवत सायकल तिकडचे क्लासेस करायचो. मग ह्यामध्ये नाश्ता जेवण वगैरे हे सगळ्या गोष्टी विसरूनच गेलो होतो. मग डायरेक्ट 7, मग हे 1 वर्ष असंच गेलं, काही प्रिपरेशन नव्हता. फ्रस्ट्रेशन यायला लागलं की आपल्या वडिलांनी तर 3 एकर शेती विकली आहे आणि ते वाट बघतात की बाबा कधी एकदा सेटल होईल. तर मग मी फ्रस्ट्रेशनमध्ये असा डिसिजन घेतला की आपण MTech सोडायचं, MSc सोडायची आणि पुण्याला जाऊन फुल टाईम प्रिपरेशन करायची. तर मग मी म्हणजे 1 वर्षानंतर सोडलं. तो सगळ्यात माझा मोठा डिसिजन होता. तर ऑलरेडी गेटच्यासाठी सोडलं होतं, परत आता MSc MTech IRI पुसा सोडलं. तर मी तिथले प्रोफेसर म्हणले की तू हिस्ट्रीमधला पहिला विद्यार्थी असशील की ज्यानं MScमध्ये सोडून दिलं, हे IRI पुसा न्यू दिल्ली सोडून दिलं. पण मला माहिती होतं की मला काय करायचं आहे. मी खूप दृढ निश्चयी होतो. पुण्याला आलो. तिथून पुण्याला म्हणजे हे जून 2017ची गोष्ट. पुण्याला आलो. तिथं माझ्या भावाने खूप मदत केली, म्हणजे पूर्ण पैशापासून पूर्ण सेटल होईपर्यंत मदत केली. तो पुण्यामध्येच राहायचा. तर तिथं खरी माझी ॲक्च्युली UPSCच्या प्रिपरेशनला सुरुवात झाली. तर मित्रांनो, म्हणजे इथून थोडासा पार्ट बाकीच्या म्हणजे जे ॲस्पायरंट आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर माझ्याकडे एक म्हणजे खूप वर्ष नव्हती प्रिपरेशन म्हणजे क्लिअर करण्यासाठी एक्झाम. तर मला 1 ते 2 अटेम्प्टमध्ये काहीही केलं मला क्लिअर करायची होती, कारण मला सारखं इकडचे वडील आठवायचे, आई आठवायची. म्हणजे एवढं परिस्थिती ही झाली होती की म्हणजे ते जरी आजारी असले तरी शेतात कामाला जायचे. त्यामुळं मी कसलंही एक्सक्यूज न देता अभ्यासाला सुरुवात केली. तर मी इथं सगळ्यांना सांगू इच्छितो
की माझं जे प्लॅनिंग होतं विकली, तर म्हणजे एका वीकमध्ये मी जवळजवळ 90 ते 91 तास अभ्यास करायचो. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 12 ते 13 तास डेली अभ्यास असायचा. मग त्यामध्ये मग असे बरेचसे डिस्ट्रॅक्शन यायचे, की कोणी म्हणायचं की चल मूवीला जाऊ, चल गणपती बघायला जाऊ, चल थोडंफार फिरून येऊ. माझा भाऊ तिथं राहत असून देखील मी त्याच्या घरी 3-3, 4-4 महिन्याने एकदा कधीतरी जाऊन परत लगेच यायचो. म्हणजे ह्या लेवलचं डेडिकेशन होतं. मग हे म्हणजे हे असंच कंटिन्युअसली चालत राहिलं, कारण तेव्हा एकच मनात होतं की आपल्याला हे एकच वर्ष आहे. मी त्यावेळी एक जे आपले ऑस्ट्रेलियाचे जे कोच आहेत त्यांनी एक सांगितलं होतं की त्यांच्या प्लेयरला सांगितलं होतं, जेव्हा वॉर्नर वगैरे त्यांच्यावर बॅन आणला तेव्हा ऑस्ट्रेलियन टीम खूप वीक झाली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक बॉल असा हिट करा की त्यानंतर दुसरा बॉल येणारच नाही आहे. तर हे मी मनात ठेवलं की आपण ह्यावेळी एवढं स्ट्रगल करायचं, एवढं हार्डवर्क पुट करायचं की नंतर असं वाटायला नको की बाबा पाठीमागच्या वर्षी आपण हे करायला पाहिजे होतं किंवा हे राहिलं. त्यामुळे असं माझं रेग्युलर प्लॅनिंग चालू होतं. तर ह्याच्यामध्ये UPSC प्रिपरेशनमध्ये कसं पहिल्यांदा बेसिक फाउंडेशन बनवावं लागतं, त्यानंतर ऑप्शनल असतो, त्यानंतर मेन्स असते. तर ऑप्शनल खूप इम्पॉर्टंट असतो, कारण जवळजवळ 500 मार्काचा ऑप्शनल असतो. तर त्यामध्ये मी दिवसातला निम्मा वेळ ऑप्शनलची तयारी करण्यासाठी घालवत होतो, आणि बाकीचा जो वेळ आहे ते मग बाकीचे हिस्ट्री, पॉलिटी, जे बाकीचे रेफरन्स बुक्स आहेत ते वाचण्यासाठी घालवत होतो. मग असे मग जून 2017 ते जानेवारी 18पर्यंत प्रवास झाला माझा. त्यानंतर 4 महिन्यावर पूर्वपरीक्षा आली. जूनमध्ये पूर्वपरीक्षा होती, आणि पूर्वपरीक्षा हे खूप मेजर हर्डल असतं, कारण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असल्यामुळे आपण प्रेडिक्ट करू शकत नसतो की कोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. तर त्यावेळी मग मी असं ठरवलं की आता सगळं साईडला ठेवायचं आणि फुल टाईम प्रिलिमची प्रिपरेशन चालू करायची. आता जे कोणी तयारी करत असतील त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की माझं जे प्लॅनिंग होतं, तर मी असं ठरवलं होतं की जूनपर्यंत आपल्या 3 ते 4 वेळा रिव्हिजन झाल्या पाहिजेत. कारण रिव्हिजन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते कोणत्याही एक्झाममध्ये, मग ते IIT असू द्या, गेट असू द्या, JRF असू द्या, काही असू द्या, रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट असते, इव्हन MPSCमध्ये देखील. तर मी असं ठरवलं होतं की 7 ते 8 दिवसामध्ये एक सब्जेक्ट करायचा, त्यानंतर त्याचे टेस्ट पेपर जे असतात ते त्याच सब्जेक्टचे टेस्ट पेपर सॉल्व करायचे, आणि त्याच सब्जेक्टचं करंट अफेअर करायचं. मग असं 2 महिन्यामध्ये माझी पहिली रीडिंग झाली सगळ्या सब्जेक्टची, 3ऱ्या महिन्यामध्ये माझी दुसरी रिव्हिजन झाली, 4थ्या महिन्यामध्ये माझी तिसरी रिव्हिजन झाली. तर आता ह्यामध्ये असं आहे की मी एका गोष्टीवर एम्फॅसाइज करू इच्छितो की ह्याच्यामध्ये ना टाईम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट राहतं. कारण इथं आता 7 ते 8 दिवस तुम्ही एका सब्जेक्टसाठी दिलेले असतात, पण समजा बऱ्याच वेळा काय होतं की थोडंसं आपण लाईटली घेतो, मग एका दिवसाचं 7-8 दिवस जर दिलं असतील त्याचा 9 दिवस होतो. मग जसं ते पुढं जातं, प्रत्येक सब्जेक्टचे 1-2 दिवस वाढत जातात, तर मग असं टेन्शन यायला लागतं की आपलं जे प्लॅनिंग केलं होतं ते होत नाही आहे. मग त्याचं टेन्शनचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या प्रिपरेशनावर आणि आपल्या मेंटल कंडिशनवर होतो. त्यामुळे एकदा जर तुम्हाला फ्रस्ट्रेशन यायला लागलं तर मग हळूहळू तुम्ही अभ्यास कमी करायला लागता. मग ते जसं तुम्ही अभ्यास कमी करायला लागता तसं अजून तुमचं जे पेंडिंग वर्क राहतं ते पेंडिंग होत राहतं. मग शेवटी असं होतं की कधी अटेम्प्ट जातो, कधी पूर्ण 1 वर्ष जातं, आणि तुमच्या आयुष्यातला आणि तुमच्या यूथ एजमधला खूप इम्पॉर्टंट टाईम आणि वेळ, एनर्जी सगळी वेस्ट जाते. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे कोणी ऐकत असतील किंवा जे कोणी पॅरेंट्स असतील त्यांच्यासाठी, तुम्ही एखादं टाईम टेबल ठरवलं आहे बाबा 7 दिवसात करायचं आहे ना, एनी हाव 7 दिवसात करायचं. मग तुम्ही 13 तास अभ्यास करा नाही तर 15 तास अभ्यास करा, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ह्याचा फायदा असा होतो की जसं तुमचं कंप्लीट होत राहतं तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढत राहतो की बाबा हां मी करू शकतो. मग हाच इफेक्ट शेवटी एक्झाममध्ये दिसतो. मग हे 2-3 महिन्याच्या जर्नीचा प्रवास असा होता. शेवटचा 1 महिना राहिला असताना तर मग एवढं मी अभ्यासाचं टाईम वाढवलं की पहाटे 3 वाजेपर्यंत अभ्यास करायचो, परत 7:30-8 वाजता उठून परत अजून अभ्यासाला सुरुवात करायची. एवढ्या लेवलचं हार्डवर्क झालं होतं. झोप नसायची प्रॉपर, झोप लागते म्हणून जेवण कमी करायचं,
ह्याचा सगळा इफेक्ट होऊन मग ॲसिडिटी वगैरे व्हायची, डोकं वगैरे दुखायचं. त्यामुळे त्या पिरियडमध्ये खूप टॅबलेट्स देखील घेतल्या, ज्या हानिकारक होत्या मान्य होतं, पण मला एनी हाव रिझल्ट काढायचा होता. मग ज्यावेळी एक्झामचा दिवस उजाडला, मग त्याच्या आदली रात्र खूप भयानक होती. म्हणजे पूर्ण रात्र मी झोपलो नव्हतो. म्हणजे हेच विचार होते की आपण चुकून एवढा मेहनत केली आणि चुकून नाही झालं तर काय करणार आपण. मग शेवटी सकाळ पहाटे 1 ते 1.5 तास झोपलो. नंतर एक्झाम सेंटरवर गेलो मी. तर एक्झाम सेंटरवर तिथं एक असे खूप स्ट्रॉंग कॉफी पिला 2-3 विदाऊट शुगर. जरा तरतरी आली, पण कॉन्फिडंट होतो खूप. असं वाटत होतं की आपण एवढा अभ्यास केला, आपला एवढं कोण करणार आहे अभ्यास. हा जो कॉन्फिडन्स होता ना, तो फायनल एक्झामच्या परफॉर्मन्समध्ये माझा खूप कामी आला. म्हणजे असे काय काय क्वेश्चन सॉल्व्ह झाले जे मी कधी वाचले देखील नव्हते. म्हणजे हे सगळं टेक्निक टेस्ट सिरीजमधून वगैरे येतं. आणि कारण टेस्ट सिरीज पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे UPSC प्रिपरेशनचा. मग ही प्रिलिम झाली, माझी प्रिलिम क्लिअर झाली. मी परत दिल्लीला आलो. मग दिल्लीमध्ये आल्यानंतर खरा मेन्ससाठीचा स्ट्रगल चालू झाला. म्हणजे UPSCचं कसं आहे, ऑलमोस्ट 70% जे फायनल सक्सेस आहे ते मेन्स आन्सर रायटिंग आणि मेन्स स्कोअरवर डिपेंड. तर आता 1 वर्षाचा स्टडी होता माझा, त्यामुळे प्रॉपर आन्सर रायटिंगला वेळ भेटला नव्हता. तर माझा पहिल्याच टेस्टला 250 पैकी 70 स्कोअर आला. मग त्यावेळी मी पक्क कोलमडलो. म्हणलं आता काय, आपलं 3च महिने राहिलेत मेन्सला आणि एवढा अभ्यास करून आपण जर एवढा स्कोअर करत असेल तर काय उपयोग नाही. म्हणलं आता होईल का नाही असं फिलिंग यायला लागली. पण माझी थोडी पहिल्यापासून म्हणजे एक क्वालिटी होती की बाबा ढासळून नाही जायचं, त्याच्यावर वर्क करायचं. आणि थोडंफार ग्रामीण भागातून आल्यापासून तो एक कॉन्फिडन्स असायचा. तर जसं ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा आपल्या सोलापूरसारख्या भागातल्या लोकांना प्रॉब्लेम हे 5वीला पुजलेले असतात, तरी लोक हार्डवर्क करून कष्ट करून त्याच्यावर सक्सेस मिळवतात. ती क्वालिटी एक माझ्यामध्ये होती. मग मी स्वतःला ॲनालाइज करायला सुरुवात केली, बाबा नेमकं आपण नेमकं करतोय, नेमकं कशामध्ये कमी पडतोय. मग मला जाणवलं की आपण आन्सर रायटिंगमध्ये कमी पडतोय आणि थोडंफार आपली इंग्लिश लँग्वेज थोडीफार वीक आहे. मग हळूहळू त्या गोष्टीवर मी इम्प्रूव्ह करायला लागलो. पण 3 महिन्याचा टाईम होता. फक्त ऑप्शनलमध्ये मी इम्प्रूव्हमेंट करू शकलो. GSमध्ये म्हणावं तसं इम्प्रूव्हमेंट केलं नाही, म्हणजे झालं नाही वेळ कमी असल्यामुळं. फायनली मी मेन्स दिली, मेन्स क्वालिफाय झालो. इंटरव्ह्यूचा कॉल देखील आला. मग त्याच दरम्यान मग माझं फायनल IFSमध्ये देखील सिलेक्शन झालं होतं. IFSच्या सिलेक्शनबद्दल थोडं 5 मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला. IFS जे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे ते देखील खूप चांगली सर्व्हिस आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसते. मग कारण ऑल इंडिया सर्व्हिस आहे. तुमच्या IFSच्या अंडर एका डिस्ट्रिक्टचा चार्ज असतो. तर मग ही सिव्हिलची IASची मेन्स झाल्यानंतर IFSच्या मेन्ससाठी 2 महिनेच होते. त्यातले काही 7-8 दिवस मी इकडं घरी येऊन गेलो होतो, त्यामुळे 1.5 महिने राहिले होते. आणि मला बुक देखील माहीत नव्हते कोणते आहेत, कोणते वापरायचे असतात. सिनियरला फोन केला, जे सिलेक्ट झाले त्यांना म्हणलं असं असं एक्झाम आहे, तर बुक मला सजेस्ट करा. लगेच बुक आणलं आणि 1.5 महिन्यामध्ये मी 2 ऑप्शनल सब्जेक्ट तयार करून माझ्या IFSमध्ये फायनल सिलेक्शन झालं. आता माझं त्याचं ट्रेनिंग चालू आहे. तर मग आपण आता इंटरव्ह्यू स्टेजला येऊ. इंटरव्ह्यूमध्ये इथं मग ज्यावेळी पहिला मॉक इंटरव्ह्यू एक कन्सेप्ट असते ज्यामध्ये तुमचे प्रॅक्टिस इंटरव्ह्यू घेतले जातात. तर त्यामध्ये पहिल्याच इंटरव्ह्यूला, इंग्लिश मीडियम होतं माझं, तर पहिल्याच इंटरव्ह्यूला असं मी एक स्टेटमेंट बोलायचो आणि ते निम्मच बोलायचं, घाबरून गेलो होतो पूर्ण. कारण असे आपल्या साईडला 4 ते 5 लोक बसलेले असतात आणि आपल्यावर क्वेश्चन विचारत असतात. त्यामध्ये खूप सारे सिनियर रिटायर्ड IAS वगैरे असतात, त्यामुळं ती एक भीती मनामध्ये होती. मग खूप पुअर परफॉर्मन्स झाला त्यावेळी. मग बाहेर आलो. तर मला इंटरव्ह्यूसाठी फक्त 15 दिवस राहिले होते. तर मला तिथल्या फीडबॅक देताना सांगितलं की तुझी खरी जी विकनेस आहे ती तू स्वतः भीत आहेस. मग मी घाबरत होतो. मग मी ठरवलं त्या स्टेजला, हे बघ, हा चान्स परत येईल का नाही मला माहीत नाही म्हणलं, पण आता जे काय असेल आपण ओरिजिनल आहे ते आपण त्यांना इंटरव्ह्यू बोर्डला दाखवायचं म्हणलं. मग जसं मग त्यांचं आपलं इंग्लिश चुकलं तरी आपण बोलायचं म्हणलं कॉन्फिडंटली. मग हळूहळू इम्प्रूव्हमेंट होतो गेला स्कोअर. मग ज्या ठिकाणी पहिला मॉक इंटरव्ह्यू दिला त्याच ठिकाणी मी शेवटचा मॉक इंटरव्ह्यू दिला. ते जे सर होते त्यांनी मला विचारलं की आय कांट बिलीव्ह दिस, म्हणजे मी विश्वासच ठेवू शकत नाही की तू 15 दिवसात ही इम्प्रूव्हमेंट केली.
मी ॲक्च्युली मी काय खूप फ्लुएंट इंग्लिश बोलायला लागलो किंवा खूप काय कोर्सेस वगैरे केले असं नव्हतं, पण जो मनामध्ये एक न्यूनगंड होता की बाबा आपण करू शकत नाही आहे किंवा आपण ग्रामीण भागातून आलो आहे, आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही, तो मी काढून टाकला होता आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट मला इंटरव्ह्यूवर दिसत होता. मग इंटरव्ह्यू वगैरे व्यवस्थित झाला, मग रिझल्टची वाट बघत होतो. रिझल्ट काय त्या वर्षी आला नाही, म्हणजे खूप वाईट वाटलं. घरीच होतो मी. त्यावेळी मग मी आई आणि आप्पाच्या चेहऱ्यावरचं, भावाच्या चेहऱ्यावरचं, कारण त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं होतं. म्हणजे ॲक्च्युली भाऊ होता माझा, मार्केटिंग करतो, त्याची महिन्याला 18,000 ते 20,000 सॅलरी असायची, पण ते 10,000 ते 12,000 मला प्रिपरेशनला पाठवायचा. जे काय 6,000 ते 7,000 असायचे, त्यामध्ये काय बँकेचे हप्ते आणि बाकीचा खर्च, तो कसं मॅनेज करतो तर मला आत्ता समजते. मग हे सगळं होतं. मला खूप टेन्शन आलं की आता आपल्याला काहीतरी ह्या वर्षी करायलाच पाहिजे. मग मी रिझल्ट आलेल्या दुसऱ्याच दिवशी मी दिल्लीला यायचं ठरवलं. आलो दिल्लीला. पूर्वपरीक्षा 2 महिन्यावर होती. मग चालू केली प्रिपरेशन. पूर्वपरीक्षेचं म्हणजे मी जसं अगोदर सांगितलं, फॅक्ट्स असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन खूप करावं लागते, डेटा खूप लक्षात ठेवावा लागतो. पण एनीहाव मी 2 महिन्यात ते मॅनेज केलं. तिथं देखील खूप जास्त हार्डवर्क केलं, कारण IFSमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि मला ह्या वर्षी जॉईन करायची होती सर्व्हिस. कारण खूप वर्ष मी कंटिन्यू ठेवू शकणार नव्हतो, कारण फायनान्शियल कंडिशनमुळे कधी ना कधी मला लवकरात लवकर जॉईन करावं लागणार होतं. मग त्यावेळी ठरवलं, जसं ऑस्ट्रेलियन कोचने सांगितलं, लेंगरने, की असा बॉल हिट करा की जो फायनल बॉल आहे, फुल टच बॉल आहे. तसं मी ठरवलं की यावर्षी आपण 100% द्यायचं आणि ह्यावर्षी 100% पोस्ट काढायची. तर मग प्रिलिम झाली. प्रिलिम निघणार कळले मला कट ऑफ नंतर. मग ॲक्च्युली माझ्या मेन्स प्रिपरेशनला स्टार्ट केली. मागच्या वेळी मला एसे आणि GS आन्सर रायटिंगमुळं कमी मार्क पडले होते, त्या गोष्टीवर इम्प्रूव्हमेंट करायला सुरुवात केली मी. तर आणि यामध्ये कसं, टेस्ट सिरीज हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. टेस्ट सिरीजमधून तुमची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस होत असते आणि त्यामुळं तुम्हाला कळतं की बाबा आपण कमी कशामध्ये पडतो आहे. तर मी टेस्ट सिरीज जॉईन केली आणि मी हमदर्द स्टडी सर्कल नावाची एक मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे दिल्लीमध्ये मुस्लिम समाजासाठी, आणि तिथं बाकीच्या समाजातील देखील विद्यार्थी आहेत. समजा यामध्ये कोणी ऐकणारा एखादा मुस्लिम समाजातला असेल किंवा अदर कास्टचा जरी असला, SC ST किंवा OBC सगळे ओपन जरी असले, कोणी असलं तरी त्यांच्यासाठी हमदर्द स्टडी सर्कल ही एक खूप चांगली इन्स्टिट्यूट आहे, जिथं बाकीच्या दिल्लीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला 15,000 जर खर्च येत असेल तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला 6,000मध्ये खर्च येतो आणि खूप चांगलं फॅसिलिटीज वगैरे दिलेत. त्यामुळे त्या गोष्टींचा तुम्ही फायदा घेऊ शकता. त्याची एंट्रन्स असते ॲडमिशन घेण्यासाठी, तर त्या गोष्टीबद्दल थोडंफार सर्च करून तुम्ही त्याच्यासाठी ट्राय करू शकता. तर मग आमचा ग्रुप बनला. 4 जण आम्ही मराठी जी मुलं होतो ते सगळेजण एकत्र आन्सर रायटिंग करू लागलो. मग ह्याच्यामध्ये असं असतं, आता मी ICR क्लिअर केली, गेट क्लिअर केली, UPSC क्लिअर केली. ह्याच्यामागे एक क्रक्स असं आहे की तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, तुम्हाला एक पॅटर्न समजला पाहिजे की बाबा जे एक्झाम घेणारे आहेत ते कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतात. तर ह्याची आयडिया येण्यासाठी तुम्हाला पाठीमागचे 5 ते 6 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढावे लागतात, त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करावं लागतं आणि त्याच्यावरून एक ओळखावं लागतं की हां, आतापर्यंत हे क्वेश्चन विचारलेत तर हां पुढं असे क्वेश्चन विचारू शकतात. मग हे ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट असतं. तर ते मी प्रत्येक सब्जेक्टचं ॲनालिसिस चालू केलं आणि मग त्या ॲनालिसिस आणि सिलेबस प्लॅन जो असतो, UPSCमध्ये किंवा MPSCमध्ये दोन्ही एक्झाममध्ये सिलेबस प्लॅन आणि क्वेश्चन पेपर आर इंटेग्रल पार्ट ऑफ द प्रिपरेशन. तर त्याच्यामध्ये मी असे काही टॉपिक्स असतात, जसे की कास्ट, रिलिजन, सोसायटी, वुमन वगैरे. तर असे सब टॉपिक्स घ्यायचे आणि त्याच्यामधले जेवढे काही पॉसिबल, त्याच्या आसपासचे जेवढे काही पॉसिबल सब टॉपिक्स असतात त्यावर 2-2, 3-3 पाने नोट्स काढायच्या स्वतः. तर बऱ्याच वेळा काय होतं की लोक स्वतः नोट्स काढत नाहीत, म्हणजे ते डिपेंड करतं प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर. पण माझं असं होतं की स्वतः नोट्स काढल्यानंतर मला चांगलं लक्षात राहतं. मग मी अशा सगळ्या टॉपिकच्या नोट्स काढल्या. मी ह्याला 1-1.5-2 महिने गेले. साईड बाय साईड माझ्या ऑप्शनलची आन्सर रायटिंग चालूच होती. मग त्यावेळी मी सांगू इच्छितो की एवढे आन्सर रायटिंग केली. GS सब्जेक्टसाठी मी जवळजवळ 20 टेस्ट सॉल्व केल्या. म्हणजे प्रत्येक टेस्ट जी असते यामध्ये, तर त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन असतात आणि 20 क्वेश्चन हे 3 तासामध्ये सॉल्व करायचे असतात.
तर इवन आपल्याला तुम्हाला 1 मिनिट किंवा म्हणजे 10 ते 15 सेकंदच फक्त एका क्वेश्चनवर विचार करू शकतो. या लेवलची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस गरजेची असते. तर मग तशी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस झाली. ऑप्शनलचे देखील जवळजवळ 18 ते 20 टेस्ट सॉल्व केल्या मी. म्हणजे त्यावेळी यावर्षी असं होतं की बाबा असं काय वाटायला नको की आपण हे करायला पाहिजे होतं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आता ह्यामध्ये सांगतो, आता आम्ही 4 जणांनी एकत्र तयारी केली होती आणि बाकीचे देखील मी बरेचसे बघत असतो. त्यांच्याकडे नॉलेज खूप असतं, पण ते व्यवस्थित एक्सप्रेस करता येत नाही, लिहिता येत नाही, प्रेझेंट करता येत नाही. तर ॲक्च्युली प्रेझेंटेशनवर मार्क असतात. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, मेन बऱ्याच जणांना सगळ्यांना माहिती असतं UPSC करणाऱ्यांना की आन्सर रायटिंग केल्याशिवाय सिलेक्शन होत नाही. पण तरी एक कम्फर्ट झोन असतो. म्हणजे आपल्याला माहिती असते की व्यायाम केल्यानंतर फिटनेस वाढतो, आरोग्यासाठी चांगलं असतं, पण तरी देखील आपण व्यायाम करत नाही. तसंच UPSCमध्ये देखील आहे. सगळ्यांना माहिती असतं की आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे, पण तरीही करत नाहीत. जे करतात ते मग फायनल लिस्टमध्ये येतात. मग त्यामुळं जे UPSC करणारे वगैरे असतील त्यांच्यासाठी सांगतो की आन्सर रायटिंग इज अ मस्ट. मग आन्सर रायटिंग झाली होती, प्रॉपर झाली होती. मग एक्झाम थोड्याच दिवसात येणार होती. मग त्यावेळी मी अशी हे ठरवलं की बाबा समजा एखादा, माझ्या मनात असं होतं की समजा एखादा बॅट्समन आहे, विराट कोहली किंवा कोणी रोहित शर्मा असेल, तर आपल्याला त्याची बॅटिंग कधी बघायला आवडते, जेव्हा तो वेगवेगळ्या प्रकारचे शॉट खेळतो. स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह किंवा पुल शॉट, हुक शॉट, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे शॉट बघायला मजा येते. तसंच UPSCमध्ये आन्सर रायटिंगचं होतं. सगळे 20च्या 20 क्वेश्चन आपण एकाच पद्धतीचे शॉट मारू शकत नाही, एकाच पद्धतीनं लिहू शकत नाही. तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जर लिहिलं तर मग तुम्हाला ॲडिशनल मार्क मिळत जातात, त्याचा चांगला इफेक्ट पडतो. तसं मी 5 ते 6 पद्धतीनं आन्सर रायटिंग करायचं ठरवलं फायनल पेपरमध्ये. फायनल पेपर आले तर तुम्हाला सांगतो की असं फायनल पेपर इतके मस्त गेले. इवन मी जसं ठरवलं होतं त्यापेक्षा पण भारी आन्सर लिहिले होते मी. त्यामुळे मी खूप कॉन्फिडंट होतो की यावेळी आपलं सिलेक्शन होणारच आहे. तर त्याप्रमाणे माझं मग त्याप्रमाणे इंटरव्ह्यूचा कॉल देखील आला. म्हणजे यामध्ये काही माझं सरप्राईज नव्हतं की इंटरव्ह्यूचा कॉल वगैरे येईल, कारण मला माहिती होतं येणारच आहे यावर्षी. मग त्याच वर्षी मी डिसेंबरमध्ये IFS जॉईन केलं. मग फेब्रुवारीमध्ये माझा इंटरव्ह्यू होता 26 फेब्रुवारीला. तर इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स असा होता की सगळ्यात शेवटी माझा इंटरव्ह्यू होता. संध्याकाळी मला 6 वाजले इंटरव्ह्यू व्हायला आणि दुपारी 1 वाजता एंट्री असते UPSC भवनमध्ये. तर सगळ्यात शेवटी मी तर सेंट्रल हॉलमध्ये एकटाच, आणि 1 वाजता जेवणसुद्धा न करता मी आतमध्ये एंटर केलं होतं. तर असं भूक लागल्यामुळे भयानक डोकं दुखत होतं, फक्त नाश्ता केला होता. तर मला वाटायला लागलं की याचा इंटरव्ह्यूवर परफॉर्मन्सवर परिणाम होईल. मला एक एअर मार्शल भोसले सरांचं पॅनल होतं. तर सगळ्यात शेवटी गेलो. आपले महाराष्ट्रीयनच आहेत, पण असं काही नाही आहे की ते महाराष्ट्रीयन असल्यामुळे महाराष्ट्रीयन मुलांना जास्त मार्क देतात वगैरे, असं काही नाही आहे. तर त्यांनी म्हणजे काय वेळा आपल्यामध्ये न्यूनगंड असतो ना, बाहेर FB फेसबुकवर बघत असतो आपण, व्हॉट्सअपवर, की IASमध्ये एवढे हार्ड प्रश्न विचारतात, ते खूप डेंजरस राहतात. तसं काही नसतं. खूप लाईट, म्हणजे खूप कम्फर्टेबल बनवतात. त्यांनी गेल्या सांगितलं, श्रीकांत कम्फर्टेबली बस, तुला ज्या लँग्वेजमध्ये बोलायचं त्या लँग्वेजमध्ये बोल, आणि तुला जरी काय डाऊट आला तरी तू मधून विचार किंवा थांबून तुझा वेळ घेऊन तू पूर्णपणे जे काय असेल ते एक्सप्रेस कर स्वतःला. मी यामुळं कम्फर्ट झालो, एकदम निवांत झालो. आणि असं असतं की भोसले सरांचं एक टॅक्टिक्स अशी आहे की ते पुढच्याला खूप कम्फर्टेबल करतात, आणि तिथं खूप कम्फर्टेबल पण व्हायचं नसतं, कारण ते तुम्ही ऑफिसर होणारे असता, तर आणि ते सिनियर असतात. तर सिनियर पुढे तुम्ही कसं बिहेव करता याच्यामधून देखील मार्क्स मिळत असतात. त्यामुळं माझं थोडंसं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असल्यामुळं मला ॲग्रिकल्चरवर प्रश्न विचारले की एवढं सरकार प्रयत्न करत असून देखील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट का होत नाही आहे वगैरे वगैरे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तुला जर सेक्रेटरी बनवलं मिनिस्ट्रीचं तर तू कोणत्या स्टेप्स घेशील वगैरे वगैरे, असे बरेचसे प्रश्न विचारले. मी त्याचे चांगले आन्सर दिले. त्यांच्या चेहऱ्यावर, सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होते. हे बघून मलाही प्रसन्न वाटत होतं. काही किचकट प्रश्न विचारले, त्यांना वाटले. ते काही असा एक प्रश्न होता की आता भारतीय लोकशाही, त्यावेळी मग दिल्लीमध्ये प्रोटेस्ट वगैरे भरपूर चालले होते. CA जे सिटिझनशिप अमेंडमेंट बिल होतं
तर धरणं वगैरे चालले होते, गोळीबार वगैरे झाला होता त्याच वेळी. मग त्यांनी विचारलं की तुला वाटत नाही का की लोकशाही स्वीकारून भारताने चूक केली आहे. तर हा ट्रॅप होता, कारण त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये हे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम आहेत. पण मी ओळखलं की हा ट्रॅप आहे. आपण जर ह्यांना सपोर्ट करून जर बोललो तर आपल्याला मार्क कमी येणार. मग त्यांना सांगितलं सर की आय बेग टू डिफर फ्रॉम यू, म्हणजे मी रिक्वेस्ट करतो की मी तुमच्याशी सहमत नाही आहे, तर प्लीज मला पाडन. तर मग मी सांगितलं की नाही, लोकशाही, मग मी लोकशाहीचे फायदे सांगितले, लोकशाहीमुळे कसा भारताचा फायदा होतो हे सांगितलं. मग ही सगळी आन्सर त्यांना आवडली. मग फायनली भोसले सरांनी देखील असे 2-3 क्वेश्चन विचारले, ज्यावरून मला अशी हिंट मिळाली की आपला इंटरव्ह्यू चांगला गेला. मग खुश होऊन बाहेर आलो. मग नंतर ॲक्च्युली फेब्रुवारीमध्ये इंटरव्ह्यू झाल्यानंतर लॉकडाऊन झाल्यानंतर मग गावीच होतो. तर मध्ये असं व्हायचं की आम्हाला आठवायचं की UPSCचा रिझल्ट येणार आहे. कारण एक म्हणजे ड्रीम जे असतं ना, तर जे ड्रीम असं आपल्याला म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी जे सांगितलं आहे की ड्रीम असं बघा की जे दिवसातसुद्धा तुम्हाला झोपू देणार नाही, त्याची प्रचिती मला आली. मी जे ड्रीम पाहिलं होतं IAS होण्याचं, ते जेव्हा मला आठवायचं त्यावेळी मी झोपेतून जागा व्हायचो. म्हणजे इव्हन मी घरच्यांशी देखील बोलायचं की असं ह्याच्यामुळे मला असं झोप लागत नाही आहे. मग मी खूप एक्सायटेड होतो या रिझल्टसाठी. मग फायनली तो 5 ऑगस्टला रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये मी लिस्टमध्ये नाव बघितलं. IAS मिळणार हे कन्फर्म झाल्यानंतर घरी फोन केला पहिल्यांदा. तर आता हुकुम मुलांनी जे सकाळचे वार्ताहर संपादक आहेत, त्यांनी देखील ह्याचा प्रूफ दिला त्यांच्या न्यूजपेपरमधून. त्यावेळी आई खुरपत होती. म्हणजे आता सध्या मी आईला सांगतो की तू एवढं काम करत जाऊ नको वगैरे, कारण आता जसं वय वाढतं तसं तिची विकनेस वगैरे वाढत जाते, पण तरीही ती काम करतेच. मग आई खुरपत होती. मग तो फोटो आता पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मग वडील त्यावेळी, जनरली वडिलांची आता दिनचर्या अशा असते की दिवसभर गुरं राखणे, भुसाला पाणी पाजणे वगैरे वगैरे. त्यावेळी ॲडमिट असल्यामुळे त्यांना काही फोन होईना. पण म्हणजे इथं तुम्हाला सांगू शकतो की एक ड्रीम कंप्लीट होण्याची हॅपीनेस किंवा सॅटिस्फॅक्शन जे असतं ना, ते मला रिअलाईज झालं. म्हणजे ती आयुष्यातली खरीच सगळ्यात भारी मुमेंट होती. त्यानंतर मग खूप सारे कॉल चालू झाले. 3-4 दिवस माझे कंटिन्यू बॅक टू बॅक कॉल येत होते. मग असं वाटलं की यार आपण काहीतरी अचीव केलं आहे. मग त्यावेळी मला पाठीमागचा प्रवास आठवला. ज्यावेळी 12वीत मी ठरवलं होतं, घरच्यांना सांगितलं होतं, ते म्हणले होते की स्वप्न बघू नको बाळा, बघितलेली स्वप्न सहसा पूर्ण होत नसतात. मग हे थोडंसं विचार केल्यावर माझ्या डोळ्यात इमोशनल झालो, डोळ्यात पाणी वगैरे आलं. तर मग अजून एक मी असा विश्वास ठेवला होता की मला आयुष्य एकदाच भेटलं आहे, तर या आयुष्यामध्ये मी सगळ्यात हायेस्टची कॉम्पिटिशन असेल ती मी सक्सेसफुल करून दाखवेन. तर मला त्या अगोदर विचार केलेल्याची आणि आता IAS झाल्यानंतरची हे जेव्हा विचार करतो त्यावेळी मला खूप सॅटिस्फॅक्शन भेटतं. तर आता ह्यामध्ये ॲक्च्युली यामध्ये खूप जणांचा रोल आहे. जरी फायनान्शियल कंडिशन जरी बिकट होती तरी खूप जणांनी मदत केली. भावाला जॉब लावण्यासाठी पण गावातील एका व्यक्तीने खूप मदत केली. तर त्याच्यामुळे मी थोडंसं शेवटच्या अटेम्प्टमध्ये स्टेबल अभ्यास करू लागलो. बाकीच्या मित्रांनी वगैरे देखील फायनान्शियल मदत केली. ह्यामध्ये टीचरचा, सगळ्या विलेजरचा वगैरे खूप मोठा रोल आहे. तर हे माझं जे सक्सेस आहे मी त्यांना डेडिकेट करतो आहे. तर हे माझं आता ॲक्च्युली ही जर्नी तुमच्या समोर मांडली आहे. थोडंफार काही जे ऑब्स्टॅकल्स असतात, आता ही जनरल माझ्यासाठी स्पेसिफिक मी इन्फॉर्मेशन सांगितली. काही प्रिपरेशन करताना ऑब्स्टॅकल असतात, तर त्याबद्दल मी थोडंसं सांगेन, जेणेकरून बाबा कुणी आता तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मनात ठेवून ते त्याच्या अगेन्स्ट काम करू शकतात. तर सगळ्यात मोठं हर्डल ह्याच्यामध्ये असतं की स्ट्रेस मॅनेजमेंट. तर आता मला बरेचसे फोन येतात, बरेचसे मित्रांचे फोन येतात की मला अभ्यास होत नाही, मला खूप स्ट्रेस येतो आहे, माझं होईल का नाही याचं टेन्शन आलं आहे. तर मी सांगतो की UPSCचं बऱ्यापैकी पर्सेंटेज, मी तर म्हणेन ऑलमोस्ट 40-50% पर्सेंटेज तुमच्या इथल्या मेंटल कंडिशनवर डिपेंड आहे. जर तुम्ही कॉन्फिडंट असला ना तर होतं.
आणि जरी इन केस वर्स्ट कंडिशनमध्ये नाही झालं तरी तुम्ही कधीच आयुष्यामध्ये फेल जात नाही. कारण UPSC MPSCमध्ये एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही गॅदर केलेली असते ज्याचा आपला एक यूज करून तुम्ही कुठेही सक्सेसफुल होऊ शकतं. तर हे स्ट्रेस मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट राहतं. तर मी सांगू इच्छितो की आता UPSC प्रिपरेशनमध्ये पूर्ण दिवसामध्ये तुमचे 7 ते 8 वेळा मूड चेंज होऊ शकतात. तर ते मूड कंट्रोल ठेवणं हे खूप गरजेचं असतं. तर मी सांगू इच्छितो की जी काय तुमची रिॲक्शन लेवल असेल, इमोशनल रिॲक्शन लेवल, ती ऑप्टिमम ठेवायची. खूप जास्त वर आणि खूप जास्त खाली असे नाही जाऊ द्यायची. म्हणजे खुश झाला तर खूपच खुश, डिप्रेस गेला तर खूपच जास्त डिप्रेशनमध्ये असं नाही होऊ द्यायचं. खुश झाला तर ऑप्टिमम लेवलला ती एक लाईन असते, त्या लाईनच्या आसपास राहायचं. मग ह्या ज्यावेळी तुम्ही कराल, कारण कधीकधी आता मी कुठंतरी वाचलं होतं, UPSC जर्नी जी आहे काही जणांसाठी टेस्ट क्रिकेट आहे, म्हणजे त्यांना 4-4, 5-5 वर्षे लागतात. काही जणांसाठी वन डे आहे, म्हणजे ते 2-3 वर्षामध्ये काढू शकतात. काही जणांसाठी T20 आहेत, आले की ते पहिल्या वर्षी काढतात. पण प्रत्येक प्लेयर त्याच्या ठिकाणी ग्रेट असतो. आता समजा चेतेश्वर पुजाराची आपण रोहित शर्माशी कंपॅरिझन नाही करू शकत. चेतेश्वर पुजारा टेस्ट क्रिकेटमध्ये ग्रेटच आहे. मग तशा पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेत. त्यामुळं प्रत्येकाने आपापली स्ट्रॅटेजी यूज करा आणि डिप्रेस नका हो. तुम्ही प्रॉपर टाईम टेबल आणि तुमच्या कामाशी ऑनेस्ट राहिला तर तुमचं जे सक्सेस आहे 100% तुम्हाला मिळेल. आता हे झालं स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल अजून थोडंसं सांगू इच्छितो की पॉझिटिव्ह लोकांच्या बरोबर राहा. कारण काय होतं, UPSCच्या जर्नीमध्ये तुम्हाला खूप असे निगेटिव्ह लोक भेटत जातात, जे बाबा फेल झालेले असतात काय, आणि असे बरेचसे असतात ज्यांनी ऑनेस्टली प्रयत्नच केला नसतो, पण तरी ते दुसऱ्यांना सांगत असतात की नाही होणार, खूप हार्ड आहे, आपल्याला जमण्यासारखं नाही आहे, खूप कॉम्पिटिशन आहे. अशा लोकांच्या बिलकुल जवळ फिरकू नका. कारण प्रत्येकजण आपापल्यामध्ये वेगळा असतो आणि ग्रेट असतो आणि प्रत्येक जणाकडे पोटेन्शियल असतं. तर हे एक स्ट्रेस मॅनेजमेंट, याच्यासाठी अजून तुम्ही योगा वगैरे करू शकता, जेणेकरून तुमचा स्ट्रेस लेवल ऑप्टिमम राहील. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये आता ऑनलाईन रिसोर्सेस खूप सारे अवेलेबल आहेत तुम्हाला. टेलिग्रामवर असतात, गुगलवर असतात, यूट्यूबवर असतात. आता ह्याच्यामध्ये मी अजून एक स्पेसिफिक गोष्ट मेन्शन करतो की मी क्लासेस केले नव्हते, फक्त ऑप्शनलचे क्लासेस केले होते. कारण दिल्लीतल्या क्लासेसची फी जवळजवळ 2 लाख रुपये फी होती, पण मला तेवढं देणं शक्य नव्हतं. म्हणून मी फक्त ऑप्शनलची केली, बाकीचा सेल्फ स्टडी केला होता. त्यामुळं ऑनलाईन मटेरियल अवेलेबल आहे सगळं, पण खूप सारं मटेरियल म्हणजे ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट असा होतो की बऱ्याच वेळा गोंधळ होतो की नेमकं काय वाचायचं बाबा, ह्याच्यापैकी कोणतं यूज करायचं आहे. तर मी सांगतो की तुमची गुगलवरून जे काही टॉपर्स असतील, टॉपरची एक बुक लिस्ट काढा. प्रत्येक सब्जेक्टचे 1-2 बुक असतात, जे कॉमन बुक काही टॉपर्सने कॉमनली शेअर केलेले असतात. तर ते बुक लिस्ट प्रिपेअर करा आणि तेच बुक म्हणजे रिपिटेटिव्हली वाचा. म्हणजे अनेक बुक वाचण्यापेक्षा लिमिटेड बुक रिपिटेटिव्हली वाचा. कारण रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट राहते याच्यामध्ये, कारण अल्टिमेटली सगळं रिव्हिजनवर डिपेंड आहे. तर त्यामुळं तुम्ही मल्टिपल सोर्सेसकडे बघू नका, लिमिटेड सोर्सेसची मॅक्झिमम रिव्हिजन करा. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता जे पॅरेंट्स वगैरे असतील किंवा काही स्टुडंट आपल्या पॅरेंट्सना क्लासेस वगैरे जॉईन करण्यासाठी सांगतात, फोर्स करतात आणि बऱ्याच वेळा इमोशनल होऊन किंवा असे माझ्यासारखे व्हिडिओ किंवा विश्वास नांगरे पाटील साहेबांसारखे व्हिडिओ ऐकून क्लासेस वगैरे जॉईन करतात. मी त्यांच्यासाठी एक सिनियर म्हणून, एक सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणून असा एक सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही सुरुवातीलाच तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करा. 1 वर्ष सेल्फ स्टडी करा. क्लासेसचा फायदा होतो, क्लासेसचा फायदा नक्की होतो, पण डायरेक्ट क्लासेस लावण्यापेक्षा, मनी वेस्ट घालवण्यापेक्षा स्वतः काहीतरी थोडीफार तयारी करा, जेणेकरून क्लासेस लावल्यानंतर तुम्ही मॅक्झिमम त्याचा यूज करू शकाल. तर क्लासेसची रस नका करू, हे मला सांगायचं आहे. तर मी आता माझ्याकडून जे काय सांगायचं होते ते सांगितले आहे मी. जर एखादं पर्टिक्युलर क्वेश्चन असेल किंवा काही सजेशन असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका, मी आन्सर देईन त्याचं. जरी एखाद्याला आता जरी डाऊट नसेल आला
तरी मला ते फेसबुकवर मेसेज वगैरे करू शकतात, मी त्यांचा रिप्लाय देईन. आय थिंक क्वेश्चन नाही आहे कोणाचा. तर विवेक सर आणि राजशेखर सर, आपण थांबायचं का मी इथेच? ओके, एक क्वेश्चन विचारला आहे सुमित जगदाळे साहेबांनी, ऑनलाईन क्लासेसविषयी आपले मत काय आहे सर? आता कसं आहे, ऑनलाईन क्लासेसचे दोन्ही ॲस्पेक्ट आहेत, काही प्रॉज आहेत आणि काही कॉन्स आहेत. तर त्याचा प्रॉज असा आहे की म्हणजे प्रॉज म्हणजे ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला दिल्ली किंवा पुण्याला किंवा मुंबईला जाऊन राहण्याची काही गरज नाही आहे. ते तुम्हाला तुमच्या घरी देखील, गावामध्ये देखील ते तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. तर आणि असं आहे की आता टेलिग्राम वगैरे चॅनल असे आहेत की ज्यामध्ये खूप असे मोठे जास्त कॉस्टवाले देखील व्हिडिओज किंवा क्लासेस तुम्हाला ऑनलाईन मिळून जातात. मग त्यामुळे कॉस्टच्या दृष्टीने एक ऑनलाईन क्लासेसचा फायदा आहे. पण एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असा होतो, जो ब्लॅकबोर्ड किंवा जे आपण फिजिकली प्रेझेंट असतो क्लासमध्ये, त्याचा जो फायदा असतो तो ऑनलाईनशी कधीच मॅच होणार नाही आहे. कारण असं असतं की ज्यावेळी आपण फिजिकली प्रेझेंट असतो त्यावेळी आपलं अटेन्शन असतं आणि पियर प्रेशरमुळं आता बऱ्याच वेळा बाकीचे लोक लक्ष देत असतात, त्यामुळं आपण देखील लक्ष देतो. बाकीची मुलं क्वेश्चन विचारत असतात, त्यामुळं आपल्यालाही वाटतं की आपणही क्वेश्चन विचारावं. मग ते सगळ्यांशी वावरून वगैरे आपलं थोडंफार इव्हन कम्युनिकेशन स्किल वगैरे पण डेव्हलप होतात, जे ऑनलाईन क्लासेसमध्ये होत नाहीत. ऑनलाईन क्लासेसमध्ये कसं आयसोलेटेड असल्यामुळं एवढं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. जरी तुम्हाला इच्छा जरी असली तरी तुम्ही करू शकत नाही आहे. तो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. आणि जर कधी कधी कंटाळा आला तर आपण जनरली करतो की ऑनलाईन क्लासेस चालू करायचं आणि झोपून घ्यायचं. मग हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. ते फायनली ते तुमच्यावर डिपेंड आहे की किती एक्स्ट्रॅक्ट करायचं. हां, सौरभ पाटील यांनी विचारले की इंटरव्ह्यू किती टाईम चालतो जनरली? UPSCचा इंटरव्ह्यूबद्दल थोडं सांगतो. जनरली 30 ते 35 मिनटं चालत असतो. त्यामध्ये असं एक नालशे पॅनल बसलेला असतो, ज्याच्यामध्ये 4 ते 5 मेंबर असतात. एक चेअरमन असतो मध्ये बसलेला. तर आणि अजून एक गोष्ट एम्फसाइज करतो इथं की UPSCची जी एक्झाम आहे ती फक्त इंग्लिशमध्ये देता येते असं नाही आहे. तुम्ही भारताच्या कोणत्याही लँग्वेजमध्ये एक्झाम देऊ शकता. जरी इंटरव्ह्यू पण द्यायचा असेल तुम्ही मराठीमधून देखील इंटरव्ह्यू देऊ शकता. आणखी एक बाजू अशी की तुम्ही जरी मेन्स इंग्लिशमधून लिहिले तरी देखील इंटरव्ह्यू मराठीमधून देऊ शकता. त्यामुळं त्याचा मीडियमचा काही इश्यू नाही येणार. तर 30 ते 35 मिनटामध्ये चेअरमन स्टार्ट करतो. मग चेअरमन एक 5 ते 6 मिनटं झाल्यानंतर बाकीच्या मेंबर्सना विचारायला लावतो आणि शेवटी सगळ्यांचा एकदा राऊंड झाला की शेवटी परत चेअरमन एकदा कन्क्लूड करतो. असं एक 30 ते 35 मिनटं चालतो. जनरली एका क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी आपल्याकडे जवळजवळ एखादा मिनिट आपल्याला भेटतो. त्या मिनिटामध्ये आपल्याला पूर्ण त्या क्वेश्चनचा आन्सर द्यावं लागतं. आणि जनरली इंटरव्ह्यूचे क्वेश्चन ओपिनियन बेस असतात. ओपिनियन बेस म्हणजे एक फ्युचर ऑफिसर त्यांना बघायचं असतं, त्यामध्ये ते ओपिनियन विचारतात. समजा की आता जो कोविड चालला आहे त्यामध्ये असं म्हणत आहेत की हॉस्पिटलमध्ये करप्शन चाललं आहे किंवा बऱ्याचशा ब्लॅक केसेस चालू आहेत, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? तर असे जे आन्सर असतात ते एकतर तुम्हाला खूप जास्त मार्क देतात आणि एकतर खूप कमी देतात. मग असे जे मार्क्स असतात, असे जे क्वेश्चन असतात हे आन्सर करण्यासाठी तुम्हाला बॅलन्स ओपिनियन द्यावं लागतं. म्हणजे की बाबा हां, काही लिमिटपर्यंत ह्या गोष्टी बरोबर आहेत, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजेत, असं ऑप्टिमम आपल्याला
आन्सर द्यावं लागतं आणि पुढे जावं लागतं. आता या हुकुम मुलानी साहेबांनी विचारले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या लेखकाची पुस्तके फायदेशीर ठरतील. असं काय मुलानी साहेब, असं काय पर्टिक्युलर बुक नसतं बरं का. ते सब्जेक्ट वाईज डिपेंड करतं. कारण प्रत्येक सब्जेक्टमध्ये वेगवेगळे ऑथर असल्यामुळे आपल्याला ते वेगवेगळे ऑथर यूज करावे लागतात. समजा पॉलिटीमध्ये एम लक्ष्मीकांतचं खूप युजफुल राहतं, हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम, ते डिपेंड करतं, व्हेरी करतं. ते आपल्याला ऑनलाईन गुगलवर वगैरे मिळू शकतं, हे कोणते कोणते ऑथर आहेत, कोणते कोणते रिसोर्स आहेत. आता या विवेक सरांनी विचारलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना UPSCसाठी किती अंदाजे आर्थिक गरज आहे. जनरली आता आपल्या पुण्यामध्ये वगैरे जर तयारी करायची, आता पुण्यामध्ये देखील खूप चांगल्या फॅसिलिटी आलेत, खूप चांगले क्लासेस वगैरे अवेलेबल आहेत. तर तिथं जर तुम्ही तयारी करणार असाल तर मंथली तुम्ही 7 ते 8 हजार रुपये, 9,000 हा तुमचा स्वतःचा खर्च पकडू शकता. आणि बाकी क्लासेसचा डिफरंट असेल. क्लासेसची फी पण असते जवळजवळ 1 लाख वगैरेपर्यंत जाते क्लासेसची फी. मग असं तुम्ही खर्च कॅल्क्युलेट करू शकता. पण असं आहे की ज्यांना खूपच गरज असेल ना, फायनान्शियल नीड असेल, त्यांच्यासाठी असा अल्टरनेटिव्ह एक सोर्स असतो की काही विद्यार्थी असं करतात बरं का, की पुण्यामधल्या लायब्ररीमध्ये वगैरे जॉब करायचा, जेणेकरून लायब्ररीमध्ये देखील बसता येईल आणि थोडंफार आपल्याला आपला खर्च पण त्यामध्ये भागवता येईल. म्हणजे ज्यांची फायनान्शियल कंडिशन खूपच पुअर आहे ह्यांच्यासाठी. तर विवेक सर, अजून एक मी गोष्ट ह्याच्यातून सांगू इच्छितो की तुमची फायनान्शियल कंडिशन किती बिकट असली ना, तरी तुमच्यासाठी तुम्ही जर ऑनेस्ट असाल आणि तुमच्याकडून लोकांना जर पोटेन्शियल दिसत असेल तर लोक मदत करायला समोर येतात. असे कितीतरी जे दानशूर व्यक्ती आहेत जे मदत करायला पुढे येतात. त्यामुळं आता बऱ्याच वेळा ऐकतो मी की माझी घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मी जॉब केला, मला UPSC करायची होती पण पॉसिबल झालं नाही आहे. हे सगळे एक्सक्यूज नाही द्यायचे. त्यामुळं जर आपण तुमच्या मनात असेल ना तर ते करायचं, इवन इफ द फायनान्शियल कंडिशन इज पुअर. बालाजी सरांनी विचारले खूप वेळा काय होतं की सर आपली तयारी असते पण बाकीचे म्हणजे समाज, फॅमिली एक्सेट्रा आपल्याला सपोर्ट करत नाही, तेव्हा या सिच्युएशनची ही सिच्युएशन कशी हाताळावी. तर आता बऱ्याच केसेसमध्ये असं होतं बरं का. पण असे माझे काही मित्र देखील आहेत ज्यांना फॅमिलीकडून सपोर्ट नव्हता. मग त्यांनी काय करायचं, तुम्हाला जर तुमचा पॅशन असेल, एम असेल, तर फॅमिलीवर डिपेंडंट न राहता असं काहीतरी इंडिपेंडंट सोर्स काढायचा, जेणेकरून आपण आपली प्रिपरेशन आपण सपोर्ट करू. तर बरेचसे मी सांगितलं जसं की लायब्ररीमध्ये जॉब करतात काही जण. आता तुमची 1-1.5-2 वर्षाची जर झाली असेल तर बऱ्याचशा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही पेपर चेकिंग करण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. तिथं तुम्हाला प्रत्येक पेपरला 500 ते 600 रुपये मिळतात. म्हणजे असं 2-3 महिने जरी केले तरी तुमचं पूर्ण वर्षाची, 1.5 वर्षाची प्रिपरेशनचा खर्च निघू शकतो. आणि अशा काही ॲक्टिव्हिटी असतात, जसे की एखाद्याला समजा 2-3 वर्ष तयारी केली आहे, ते काय कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये टीचिंगसुद्धा करू शकतात. त्यामुळं जरी सपोर्ट नसला तरी आपण कंप्लीट करू शकतो. बऱ्याच वेळा तुम्ही जर चांगलं ऑनेस्टली करत असाल, तुम्हाला तुमचे फ्रेंड्स मदत करू शकतात. किंवा बऱ्याच ठिकाणी आता विजन IAS वगैरे जे कोचिंग क्लासेस आहेत, जर तुम्ही त्यांना म्हणला की माझी खूप गरीब परिस्थिती आहे, शेतकरी आहेत वडील, तुम्ही जर त्यांना इन्कम सपोर्ट वगैरे दाखवलं ना, तर तुम्हाला ते क्लासेसची फी जवळजवळ 30 ते 40% म्हणजे 50% कपात करतात. म्हणजे असं त्यांना फक्त रिझल्ट दाखवावा लागतो की बाबा मी करू शकतो, कारण तुमच्या रिझल्टमुळे त्यांचंही नाव होणार असतं. तर त्यामुळं तुम्ही जर ऑनेस्ट राहिला तर तुम्हाला काही अडचण नाही येणार. थोडेफार मेंटल स्ट्रेस येईल पण ते तुम्हाला तेवढा मॅनेज करावा लागतो, कारण सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा जास्त चॅलेंजेस असतात. त्यावेळी तुम्ही ते कसं हँडल करणार. मग ही परिस्थिती पुढच्या परिस्थितीसाठी ही परिस्थिती तुम्हाला आता तयार करते असं समजू शकता. हां, तुमचा इंग्लिश सब्जेक्ट कसा होता, ज्यांना जास्त इंग्लिश जमत नाही त्यांनी काय करावे. तर माझा इंग्लिश सब्जेक्ट राजेंद्र मोरेंनी विचारलं आहे, माझा इंग्लिश सब्जेक्ट काम चलाव होता. म्हणजे थोडंफार नंतर मी UPSCची प्रिपरेशन चालू केल्यानंतर माझं चांगलं सुधारलं होतं. मग जरी इंग्लिश तुमचं पुअर असलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही UPSCच्या प्रिपरेशनमध्ये, कारण तुम्ही मराठीमधून देखील प्रिपेअर करू शकता, मराठीमधून इंटरव्ह्यू देऊ शकता,
आणि सगळ्या लँग्वेजचे रिझल्ट फायनली येत असतात. त्यामुळे लँग्वेज डझंट मॅटर. आणि इंग्लिश पण खूप हायफाय इंग्लिश म्हणजे जरी नाही आली तरी चालतं, कारण आपली त्यांना माहिती असते, UPSCवाले असं वर्ड टू वर्ड बघत नसतात. त्यांना माहिती असते की एखादा कॅन्डिडेट असेल, त्याचा जर ॲप्रोच बरोबर असेल, तुम्ही एखादं आन्सर लिहिलं आहे, त्या आन्सर खूप बरोबर आहे पण तुमची लँग्वेज थोडीफार गडबड आहे, तर ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतात. त्यामुळे असे आता तुम्ही जर बघाल तर ग्रामीण भागातले कितीतरी विद्यार्थी फायनल लिस्टमध्ये आहेत. त्याचं कारण काय की लँग्वेज ही बॅरियर नाही आहे. सर क्लास आणि सेल्फ स्टडीमधला फरक काय, असं महबूब नदाफ यांनी विचारलं आहे. तर क्लासमध्ये असं आहे की तुम्हाला तिथं कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन लेक्चर वगैरे अटेंड करावं लागतात. आणि सेल्फ स्टडीमध्ये कसं, तर ते सगळं स्वतःला करावं लागतं की म्हणजे एखादा सब्जेक्ट असेल तो कन्सेप्ट स्वतः वाचावा लागतो, स्वतः अंडरस्टँडिंग करून घ्यावा लागतो. हा फरक आहे सेल्फ स्टडी आणि क्लासमधला. हां, जॉब करता असताना तयारी करणं शक्य आहे का? बिलकुल शक्य आहे. अशी कितीतरी एक्झाम्पल आहेत. तुम्ही जर नेटवर सर्च केलं तरी असे कितीतरी एक्झाम्पल आहेत ज्यांनी जॉब करता UPSCची एक्झाम क्लिअर केलेली आहे. पण याचं असं आहे की UPSCच्या एक्झामचं असं आहे, एक तुम्हाला पर्टिक्युलर नंबर ऑफ आवर्सचं द्यावंच लागतात. म्हणजे ही प्रिपरेशन कंप्लीट होण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला टाईम द्यावाच लागतो. जर समजा तुम्ही जॉब करत असाल, एखादा फुल टाईम प्रिपरेशन करणारा जर 10 ते 12 तास करत असेल, तुम्हाला फक्त 5 ते 6 तास मिळत असतील, तर तुमचं फायनल रिझल्ट येण्यासाठी मे बी थोडासा वेळ लागेल, पण शेवटी अल्टिमेटली तेच होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे जॉब करत असताना किंवा कमी टाईम असताना देखील आता जनरली 5 ते 6 तास मिळतच असतात प्रत्येकाला, जॉब जरी करत असला तरी. आणि UPSC करायची असेल तर तेवढं काढावेच लागणार आहेत. तर त्यामध्ये कसं आहे, एखादा 10 तास अभ्यास करणारा, फुल टाईम अभ्यास करणारा आणि 5 तास अभ्यास करणारा जर कम्पेअर केले तर एफिशियन्सी जी 5 तासवाल्याची असते ती एफिशियन्सी जास्त असते, कारण त्याला माहिती असते की कमी टाईम आहे आणि तो प्रॉपर कॉन्सन्ट्रेशनने करत असतो. जसजसा टाईम वाढत जातो तसतसं मग एफिशियन्सी कमी होत राहते. त्यामुळे जॉब करत असताना देखील तुम्ही करू शकता. आता पालक म्हणून मल्लीनाथ खुबा यांनी विचारले की पालक म्हणून मुलांना काय सल्ला देणे. आता मुलांना त्यांची जी पॅशन आहे, एखादा बाबा ज्याला IAS करायचं असेल किंवा बाकीच्या एक्झाम करायचे असेल, त्याची जी पॅशन आहे ना, त्या पॅशनला तुम्ही सपोर्ट करा. जसं माझ्या वडिलांनी केलं, त्यांना माहीत नव्हतं की मी काय BTech करतोय, UPSC करतोय. त्यांना कुणी जरी विचारलं ना की मुलगा काय करतोय, ते म्हणायचे 15वी करतोय, 14वी करतोय. IFSचं सिलेक्शन झालं होतं तेव्हा देखील त्यांना माहीत नव्हतं हे IFS काय असतं. त्यांच्या गाडीवर तेव्हा एक दुसरा मुलगा होता गावातला, त्याला त्यांनी फोन दिला, अरे ही मला कांतू म्हणतात, तर कांतू काय तर म्हणते हे बघ जरा विचार त्याला. एवढं म्हणजे ह्या लेवलची त्यांची हे होती. पण त्यांनी आम्हाला कंटिन्युअसली सपोर्ट केला होता. त्यामुळे तुम्ही त्यांच्या पॅशनमध्ये सपोर्ट करा, बस, दुसरं काय नाही. आता सेल्फ स्टडी केलं तर वेळ वाया तर जाणार नाही ना, एक असा प्रश्न विचारला आहे. त्यामध्ये असं आहे, थोडाफार आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. तर जर तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तर तुम्ही क्लास लावा, पण जर नसेल तर थोडंफार आपल्याला ट्रायल अँड एरर करावे लागणार आहेत. म्हणजे एक्सपेरिमेंट करतो, कधी तो फेल जाणारच असतो एक्सपेरिमेंट, कारण आपल्याला त्याच्याशिवाय ऑप्शन नसतो. मग ती पॉसिबिलिटी कन्सिडर करूनच तुम्ही सेल्फ स्टडी केला पाहिजे. पण अशी काय खूप मोठी रिस्क नाही आहे की बाबा जशी जुगारासारखी, बाबा लागलं तर एक तर जिंकलं नाही तर एक तर हारलं, असं कधीच नसतं. UPSCमध्ये सेल्फ स्टडी केला तरी तुम्हाला समजतं, पण मे बी काही सब्जेक्टमध्ये थोडा वेळ लागतो. ते तुमच्यावर डिपेंड आहे की कोणते सब्जेक्ट हार्ड जातात. त्या हार्ड सब्जेक्टवर थोडंसं वर्क करून ते इम्प्रूव्हमेंट करू शकता तुम्ही. आणि आता नेट वगैरे सगळे क्लासेस करण्याची पण काही गरज नाही आहे. सगळे तुम्हाला नेटवर ऑनलाईन टेलिग्रामवर व्हिडिओज अवेलेबल आहेत, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, फक्त तुमची विल पॉवर असली पाहिजे, तुमची एफर्ट्स घेण्याचा ॲटिट्यूड असला पाहिजे, बस. UPSC एक्झाममध्ये किती भाषा असतात असं अशोक राठोड यांनी विचारले. 22 भाषा असतात, म्हणजे ज्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेल्या असतात त्या 22 भाषामध्ये तुम्ही लिहू शकता. सोशल मीडियापासून किती दूर पाहिजे, रमेश राठोड यांनी विचारले.
खूप चांगला क्वेश्चन विचारला आहे, कारण सोशल मीडिया खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी ज्यावेळी पुण्यात आलो होतो 2017 जूनला, तर मी फेसबुक त्याच दिवशी बंद केलं होतं आणि व्हॉट्सअप त्याच दिवशी बंद केलं होतं. मी त्यावेळी ठरवलं होतं फेसबुक तेव्हाच उघडेल ज्यावेळी माझं फायनल सिलेक्शन होईल. मग माझं ज्यावेळी IFS सिलेक्शन झालं होतं तेव्हाच मी फेसबुक डायरेक्ट 1 वर्षानं उघडलं होतं. व्हॉट्सअपची पण अशीच कंडिशन होती. व्हॉट्सअप मी फायनली इंटरव्ह्यूच्या वेळी ग्रुप वगैरे असतात, ग्रुपची गरज असते, त्यावेळी व्हॉट्सअप चालू केलं होतं. त्यामुळे जेवढं तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहाल तेवढं तुम्ही चांगलं कॉन्सन्ट्रेशन करू शकता. आता जरी एखादा चांगला मॅनेज करणारा असेल तर तो मॅनेज करू शकतो, पण समजा इथं तुम्हाला ॲनालाइज करावं लागणार आहे किंवा सोशल मीडियामुळे जर आपलं नुकसान होत असेल तर त्या नुकसान होणाऱ्या गोष्टी तुम्ही बंद करा. स्पर्धा परीक्षेतील ग्रामीण विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी करण्यासाठी काय करता येईल? आता त्याच्यासाठीच आपलं हे सेशन आहे की ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगायचा नसतो. प्रकाश सुरवशी यांनी विचारलं आहे. तर आता तुम्ही मला बघताच आहे, माझ्याकडे बघितल्यानंतरच हा न्यूनगंड तुमचा कमी झाला पाहिजे. आणि आता माझ्याबरोबर कितीतरी असे विद्यार्थी असतात ते ग्रामीण भागातून, आणि माझ्यापेक्षा जास्त म्हणजे अति बिकट परिस्थितीतून सिलेक्शन होतं त्यांचं. अशा व्यक्तींचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला तर आपोआप न्यूनगंड कमी होतो. आणि न्यूनगंड बाळगण्यासारखं काहीच नाही आहे ह्या लेवलला. आता मी सांगतो तुम्हाला, आमच्या IFSमध्ये या बॅचमध्ये आम्ही इंटरव्ह्यूला 75ची बॅच आहे, त्यामध्ये इंटरव्ह्यूला 28 ते 30 जण इंटरव्ह्यूला होतो आम्ही या बॅचमधले. आणि त्यातले जवळजवळ 20 ते 22 मुलं IITची होती. पण आता ज्यावेळी रिझल्ट आला त्यावेळी मीच एकटा IAS झालो. बाकीच्यांचे 8 ते 10 लोकांची क्लिअर झाले, पण कुणाला IAS नाही भेटणार. काही जण 1-2ला IPS भेटेल, बाकीच्यांना मग खालच्या सर्व्हिस भेटतील. मग हे एक एक्झाम्पल आहे की ग्रामीण भागात बिलकुल न्यूनगंड बाळगायचं नाही आहे. पण आपल्याकडे खूप ॲबिलिटी असते, कष्ट करण्याची तयारी असते, तर त्या ॲबिलिटीवर तुम्ही बँक करायचं. स्टडी स्टॅमिना कसा वाढवायचा, कंटिन्युटी कशी मेंटेन ठेवायची. ह्याच्यामध्ये जर तुम्ही सौरभ पाटीलने विचारलं आहे, जर तुम्ही ठरवलं की बाबा मला 3 महिन्यामध्ये एवढा सिलेबस करायचाच आहे, समजा 3 महिन्यामध्ये तुमचा ऑप्शनल प्रिपेअर करायचं आहे किंवा कोणताही सब्जेक्ट असू द्या, मग 3 महिन्याचं परत डिवाईड करायचं. प्रत्येक महिन्यामध्ये मी एवढे सब्जेक्ट करेन. महिन्याचं डिवायडेशन करायचं, वीकमध्ये करायचं. या वीकमध्ये हे करेन. वीकचं प्रत्येक डिवायडेशन करायचं डेमध्ये, की बाबा मला जर समजा 15 दिवसात एक सब्जेक्ट करायचा असेल तर मला त्या पुस्तकातले ही पानं किंवा हा सेक्शन या दिवशी पूर्ण झाला पाहिजे. आणि तो काही केल्या त्या दिवशी पूर्ण करायचाच म्हणजे करायचा, म्हणजे तो पेंडिंग ठेवायचाच नाही आहे. जर तो पेंडिंग राहिला तर मग तुमचा स्टॅमिना पण कमी झाला आणि तुमची कंटिन्युटी पण ब्रेक झाली म्हणून समजायचं. स्टॅमिना वाढवण्यासाठी बाकीचं काही नाही आहे, फक्त मोटिवेटेड राहायचं की बाबा मला या वर्षी करायचंच आहे आणि एवढ्या वेळात करायचंच आहे. त्यामुळे आपोआप तुमचा स्टॅमिना वाढेल. आणि थोडंसं व्यायाम वगैरे करायचा, योगा वगैरे करायचा, आपोआप स्टॅमिना वाढत राहतो. अन्सर सुतारने विचारले, राज्यसेवा परीक्षा तयारीविषयी काही सांगू शकाल का? मी ॲक्च्युली राज्यसेवेचा कधी फॉर्म देखील भरला नाही, त्यामुळे सॉरी अन्सर. पण तुला असे बरेचसे व्हिडिओज मिळून जातील यूट्यूबवर वगैरे, ज्याच्यामधून तुला गायडन्स मिळेल. इंग्लिश पक्क करण्यासाठी काय सांगाल सर? त्यामध्ये तुमचं न्यूजपेपर जे असतात ॲटलिस्ट, म्हणजे आता जे पालक वगैरे असतील त्यांना देखील मी सांगू इच्छितो की ॲटलिस्ट एखादा न्यूजपेपर वगैरे घरी आणून ठेवत जा. तरी न्यूजपेपर वाचल्यामुळे खूप जास्त फायदा होतो जेणेकरून. आणि न्यूजपेपरमधली काय न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस वगैरे असे असतात की ज्याची लँग्वेज खूप सिम्पल असते, आपण समजू शकतो. सुरुवातीला थोडंफार अडचणी येतात, पण ते कंटिन्यू ठेवलं की काही दिवसानं ते वर्ड फॅमिलियर होत जातात. आणि दुसरी गोष्ट इंग्लिश पक्क करण्यासाठी की जे काय तुम्ही वर्ड तुम्ही वाचाल ते कधी तुम्ही म्हणजे तुम्हाला जर समजलं नसेल तर तसंच पुढे जाऊ नका कधी. त्याचं मिनिंग काय हे लक्षात ठेवा आणि ते नोट डाऊन करून ठेवा. जर तुमची व्होकॅब्लरी डेली वाढवत गेला ना, आपोआप काही दिवसानंतर तुमची इंग्लिशची लेवल चांगली येते. स्वप्नील सुंटेने विचारले, लायब्ररी लावली होती का? हो, लायब्ररीशिवाय म्हणजे तेवढं प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे. आता बालाजी मोहितेने विचारले की वी ट्राय आवर बेस्ट बट रिझल्ट जर आला नाही तर ते कसं करायचं?
आता अल्टिमेटली UPSC प्रिपरेशन करताना ही एक गोष्ट मनामध्ये पक्की ठेवा की वर्स्ट कंडिशनमध्ये रिझल्ट नाही येणार. म्हणजे जावा बाबा तुम्ही सगळं प्रयत्न कराल, 100% प्रयत्न कराल, पण इन केस नाही आली तरी देखील मी ढासळणार नाही आणि मी माझा प्रवास जो असेल आतापर्यंतचा तो कंटिन्यू ठेवेन. हे एक मनामध्ये सुरुवातीला जाताना पक्कं करून जायचं. जनरली असं होत नाही आहे. जे ऑनेस्टली हार्डवर्क करतात त्यांना मिळून जातं काही ना काय. आणि मी सांगतो, जरी तुम्ही फायनल एक्झाममध्ये फेल झाला ना, असे बरेचसे अव्हेन्यू तुमच्यासाठी ओपन होतात ज्याच्या थ्रू तुम्ही इवन सिव्हिल सर्वंट झाल्यानंतर जेवढं कमवणार नाहीत तेवढं जास्त तुम्ही त्याच्यातून कमवतात. फॉर एक्झाम्पल बरेचसे क्लासेस चालू करतात, बरेच जण ह्या नॉलेजचा फायदा घेऊन बिझनेसमध्ये जातात. त्यामुळं फेल होण्याचा याच्यामध्ये प्रश्न नाही आहे. फक्त तुम्ही ऑनेस्टली आणि 100% द्या. मी काय म्हणतो, जर तुम्हाला जर करायचंच असेल ना, तर आता तुम्ही फेल होण्याचा विचार करू नका. अल्टिमेटली बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा तुम्ही फेल होण्याचा विचार करता मग तिथं तुमची जिंकण्याची जी प्रोबॅबिलिटी असते ती 50% कमी होते. कारण तुम्ही जर आताच फेल झालं तर काय करू, त्यापेक्षा असा विचार करा ना, मी 100% सक्सेसफुल होणार, तर तुम्ही 100% तुम्ही सक्सेसफुल होणार. त्यामुळं निगेटिव्ह थॉट्स येऊ देऊ नका. मच्छिंद्र कोकरे सरांनी विचारलं, UPSCची तयारी करताना मानसिकतेवर नियंत्रण कसे ठेवता येईल. तर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर कारण असे बरेचसे ऑब्स्टॅकल येतात की ज्याच्यामुळं आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकतं, ढळू शकतं. आता मी ज्यावेळी दिल्लीमध्ये आलो होतो किंवा नंतर दिल्लीमध्ये आल्यानंतर इथं कसं असतं, MTech PhD वाले वगैरे असतात, फेलोशिप येत असते महिन्याला आणि त्यामुळं लोकांना एन्जॉय करायचा असतो. मग मूवी आलं, बाहेर जेवण करायला आलं, बऱ्याच वेळा डान्स वगैरे अशा गोष्टी चालतात. ते त्यांच्या लाईफसाठी ते इम्पॉर्टंट असतात. आपण काय म्हणू शकत नाही, पण बऱ्याच वेळा ते असं फोर्स करतात मैत्री असल्यामुळं की तू चल. अशा वेळी नाही म्हणायला शिकलं पाहिजे कधी. तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये पक्का असलं पाहिजे की नेमकं आपल्याला करायचं आहे काय. हे ज्यावेळी तुमचं गोल क्लिअर असेल ना, तर मग बाकीच्या कितीही गोष्टीचा तुमच्या मनावर इम्पॅक्ट झाला तरी तुमच्या गोलपासून आणि तुमच्या डिटर्मिनेशनपासून तुम्हाला कोणी दूर नेऊ शकणार नाही. मग हे एक झालं, नाही म्हणायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळा आता ज्यावेळी हे तरुण एज असतं, बरेचसे हार्मोनल चेंजेस होत असतात, आपल्याला अट्रॅक्शन वाढत असतं, लायब्ररीमध्ये एखादी मुलगी आवडते, मुलगा आवडतो, पण ह्या गोष्टी ना एका लिमिटपर्यंत पाहिजे. आपल्याला आपली प्रायोरिटी समजली पाहिजे की बाबा ह्या एजमध्ये तुम्ही केलं काय पाहिजे आणि ह्या पॉईंटला केलं काय पाहिजे. तुमची प्रायोरिटी ही विचार करायचा की तुमची प्रायोरिटी अभ्यास आहे, सेटल होणे आहे, करिअर आहे की वाया जाणे आहे. जर ह्या गोष्टी जर प्रायोरिटाईज झाल्या, क्लिअर झाल्या, तर आपोआप तुमच्या मनावर मानसिक कंट्रोल येतो. आणि मी जसं अगोदरपासून 2 वेळा सांगितलं, योगा वगैरे ह्या गोष्टी असतात ते खूप कामाला येतात यामध्ये. आणि जर तुम्हाला वाटत असेल मानसिक कंट्रोल कमी झाला आहे, इंडिकेशन तुम्हाला जर मिळत असतील, तर तुमचा एखादा फ्रेंड असेल, फॅमिली मेंबर असेल, त्याला तुम्ही बिनधास्त फ्रीली तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करा, जेणेकरून मोकळे व्हा आणि त्याचं सजेशन घ्या. ज्यावेळी दुसरा व्यक्ती आपल्याला सांगतो त्यावेळी बऱ्याच वेळा लाज वाटून किंवा थोडंफार गोष्टी सॉल्व्ह केल्यामुळं आपल्याला बरं वाटायला लागतं आणि आपण नवीन जोमाने कामाला सुरुवात करतो. महेश मित्रांनी विचारलं आहे की यूट्यूबवरच्या व्हिडिओचा यूज करू शकतो का आपण. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करताय ना, समजा एखादा टॉपिक आहे, समजा कास्ट सिस्टम आहे, तुम्हाला जर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तुम्ही यूट्यूब कोणताही सोर्स वापरा, पण तो कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मग ह्यामध्ये गुगल आलं, यूट्यूब आलं, टेलिग्राम आलं, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही यूज करू शकता. उलट यूट्यूबचा वगैरे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये बरेचसे लेक्चर पण असतात, बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओज असतात, बरेचसे कन्सेप्ट त्यांनी समजावून सांगितलेले असतात वेगवेगळ्या डायग्राममधून वगैरे. त्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह यूज करा तुम्ही. यूट्यूबवर इन्फॉर्मेशन करेक्ट असते का हे पण नाही, बरोबर, हा खूप व्हॅलिड क्वेश्चन आहे. तुम्हाला यूट्यूबवर असे बरेचसे रिसोर्सेस मिळतील की ज्याच्यामध्ये बरेचसे, आता एखादा सब्जेक्ट असेल हिस्ट्री, तर हिस्ट्रीचे बरेचसे व्हिडिओ मिळून जातील, पण बऱ्याच वेळा ते कोणीतरी असे जस्ट टाईमपास म्हणून टाकलेले असतात
किंवा असंच टाकावं म्हणून टाकलेले असतात. पण काय काय असे स्टँडर्ड लेक्चर चॅनल असतात, स्टँडर्ड चॅनलमध्येच बघायचं आणि ते तुम्हाला स्टँडर्ड चॅनलचे असतात तर ते तुम्हाला आपोआप कळतील, ज्याचे व्ह्यूज जास्त असतात, ज्याच्यामध्ये कमेंट वगैरे चांगले आलेले असतात. आणि स्टँडर्ड क्लासेसचे चॅनल्स फॉलो करायचे. प्रकाश सुरवसे सर धन्यवाद. आर्या शिंदे यांनी खूप मोठा मेसेज टाकलाय. आर्या धन्यवाद. ते मीडिया रिसोर्सेस गायडन्स घ्यावे लागेल. सुमित जगदाळे यांनी विचारले की कोणते मीडिया रिसोर्सेस गायडन्स घ्यावे लागतील. म्हणजे मला समजलं नाही ॲक्च्युली, पण मी सांगेन की तुम्हाला यूट्यूब, गुगल वगैरे ह्या गोष्टींचं तुम्ही यूज करू शकता. चव्हाणदार पण विचारले सब्जेक्ट कोणकोणते असतात. मला ह्यासाठी वाटतं की तुम्ही स्वतः एकदा गुगलमध्ये जाऊन तुम्ही सर्च करा आणि जेवढं स्वतः करता तेवढा तुमच्यासाठी फायदा आहे. सकाराम बिराजदार यांनी विचारले की मराठीमधून परीक्षा देत असताना ऑप्शनल म्हणून कोणते विषय निवडावे म्हणजे जेणेकरून त्यात ऑप्शनल निवड हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे UPSCच्या प्रिपरेशनमधला. तर ऑप्शनल निवडताना तुमच्याकडे खूप सारे चॉईसेस असतात. तर ते अल्टिमेटली तुमच्यावर डिपेंड आहे की एखादा, आता माझा पॉलिटिकल सायन्स होता तर मला पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरेस्ट होता, तर मला ॲक्च्युली ॲग्रिकल्चर सायन्स हे वगैरे वाचलं होतं, मग थोडंसं मला नॉलेजसाठी वेगळा सब्जेक्ट घ्यायचा होता, त्यासाठी मी ऑप्शनल घेतला, पॉलिटिकल सायन्स घेतला. तर अल्टिमेटली ते तुमच्या इंटरेस्ट आणि काय काय सब्जेक्ट असे असतात की चांगलं स्कोर आणतात, ह्या दोन गोष्टींचा विचार करून ऑप्शनल सिलेक्ट करायचे. तर आपले प्रश्न संपलेले आहेत. विवेक सर आणि सर आता आपण थांबूयात. बराचसा वेळ, जवळजवळ 1.5 तास वेळ यामध्ये गेलेला आहे. तर मला वाटतं की स्टडीसाठी काय टाईम टेबल होतं तुमचं? तर टाईम टेबल माझं असं होतं की सकाळी 8ला उठलं की सकाळी 6ला उठायचं, मी 1 तास जिम वगैरे करायचो, 7 ते 8 थोडंसं नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे करून 8ला लायब्ररीत जायचो एनी हाव. तर 8ला गेलं की 1 वाजेपर्यंत माझं ऑप्शनलचं प्रिपरेशन असायचं. मग त्या 8 ते 1मध्ये उठायचं नाही, फक्त लघवीलाच उठायचं. मग 1 वाजला की मग जेवायला उठायचं, 1 ते 1:30मध्ये जेवण करायचं. मग 1:30ला परत बसलं, कधी कधी 2 वाजायच्या मेसमध्ये गर्दी वगैरे असल्यानंतर. मग 2ला एकदा बसलं की 2 ते 4:30 न्यूजपेपर वाचायचं. मग 4:30 ते 5:30पर्यंत थोडंफार GSचा स्टडी करायचा. 5:30ला चहाची सुट्टी घ्यायची, एक अर्धा तास त्यामध्ये चहा आणि गप्पा मारण्यामध्ये थोडंसं लाईट मोड तेवढा अर्धा तास घालवायचं. मग 6ला बसलं की परत 8:30पर्यंत कंटिन्यू करायचं. 8:30 ते 9 जेवण करायचं, 9 ते 12पर्यंत परत कंटिन्यू करायचं, 12ला रूमवर यायचं, परत मग हा शेड्यूल रिपीट व्हायचा. तर अंजलीने विचारले न्यूजपेपर रीडिंग कसे करावे. तर न्यूजपेपर हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, हा न्यूजपेपर कसा करायला पाहिजे. तर ह्यामध्ये देखील तुम्ही UPSCच्या सिलेबसचा आणि पाठीमागच्या क्वेश्चन पेपरची हेल्प घ्या. जे तुम्हाला वाटतं ना की बाबा UPSCसाठी युजफुल राहील तसेच मटेरियल तुम्ही कंटेंट वाचा. तर बऱ्याच वेळा पॉलिटिक्स किंवा क्राईम, स्पोर्ट ह्या गोष्टी विचारल्या जात नाहीत. हे कधी कळतं तुम्हाला कोणत्या गोष्टी विचारतील आणि कोणत्या गोष्टी नाही विचारणार. पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाते की नेमकं बाबा कशावर फोकस केलं पाहिजे. आणि हे बाकीच्या रिसोर्सेसमध्ये पुस्तकांच्या बाबतीत देखील हेच आहे. पुस्तक तुम्हाला खूप भेटतील, पण त्यामध्ये देखील तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा नेमकं त्यामधलं काय वाचलं पाहिजे. मग ह्याचं सगळं ॲनालिसिस पाठीमागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपरवरून ॲनालिसिस येतं आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो, पण हळूहळू तुम्हाला ती जे स्किल असतं ते एक स्किल येऊन जातं तुम्ही एकदा या जर्नीमध्ये उतरल्यानंतर. सर मेन्स आन्सर रायटिंगसाठी टेस्ट सिरीज लावणे गरजेचं आहे का? हो, टेस्ट सिरीज लावणं खूप महत्त्वाचं आहे. कारण टेस्ट सिरीज असल्यामुळं कसं आपलं इव्हॅल्युएशन होऊन जातं, आपण जे काय आन्सर लिहिलेले असतात. त्यामुळं टेस्ट सिरीज लिहायची जेणेकरून आपलं टाईम मॅनेजमेंट होतं
आपण जे काय करतोय ते बरोबर आहे का नाही हे समजतं. आणि बऱ्याच वेळा असं स्ट्रिक्ट टाईम टेबल टेस्ट सिरीजचं असल्यामुळं त्या टाईममध्ये आपण त्या टाईममध्ये आपण आपला सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आपला टाईम वेस्ट होत नाही आहे. धन्यवाद सगळ्यांचे. तर मी सगळ्यांच्या क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत. अजून जर कोणाच्या असतील तर एखाद्या मिनिटामध्ये तुम्ही पोस्ट करा. एखादा मिनिट वाट बघू. आय थिंक सगळ्यांचे क्वेश्चन. सर इथपर्यंतचा प्रवास कसा होता तुमचा? ॲक्च्युली म्हणजे मला क्वेश्चन समजला नाही आहे, कारण पूर्ण सेशनमध्ये मी लहानपणीपासूनचा प्रवासच सांगित होतो. आय थिंक जर तुम्ही लेट जॉईन केला असेल तर मे बी हा व्हिडिओ अवेलेबल असेल, तर तुम्ही नंतर पाहू शकता. तर विवेक सर आणि राजशेखर सर, आपण थांबायचं का मग इथे? सोनावणे सर, खूप खूप धन्यवाद सर. सोनावणे सर दापोलीचे टीचर आहेत आणि दापोलीनं मला बरंच काही दिलेलं आहे. मी पुण्यामध्ये 1 वर्ष होतो आणि बाकीचं दीड वर्ष मी दिल्लीला होतो. तर माझे असे दोन्ही ठिकाणी तयार झालेले आहे. आणि मी पुण्यामध्ये असं काय म्हणजे कुठली लायब्ररी लावता हे मॅटर नाही करत बरं का. तर त्या लायब्ररीमध्ये पीस असले पाहिजे, बस एवढंच आहे. विवेक सर, थांबायचं का मग आपण, जर क्वेश्चन झाले असतील तर? ओके. अंकुश घाटांनी विचारलंय की आत्मविश्वासाबद्दल काही सांगा. आता आत्मविश्वास ही खूप ब्रॉड टर्म आहे. असं स्पेसिफिकली सांगायचं जर म्हणलं, आत्मविश्वास म्हणजे काय की स्वतःला स्वतःच्या ॲबिलिटीवर असलेला विश्वास. आता ज्या काय ॲबिलिटी आहेत, कोणत्या ॲबिलिटी आहेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. समजा तुमचं जर वक्तृत्व स्किल जर चांगलं असेल तर वक्तृत्व स्किल ही एक तुमची स्किल आहे. त्यावर तुम्ही त्याच्या बाबतीत तुम्ही त्याच्यामुळे एखादा तुम्ही त्या सेक्टरमध्ये गेला तर त्या सेक्टरमध्ये तुम्ही खूप कॉन्फिडंट असू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे की माझं वक्तृत्व स्किल चांगलं आहे. मग असं ते तुमच्या ॲबिलिटीवर डिपेंड आहे. IFS नंतर IAS तयारी काय ॲडव्हान्टेज मिळाले? नाही, बसवराज माळी यांनी प्रश्न विचारला आहे, IFS नंतर IASची तयारी काय ॲडव्हान्टेज काय मिळाले? तसं काय नसतं. दोन्ही परीक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळं ह्या दोन्ही परीक्षांची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी वेगळी आहे. त्यामुळं असं काय नसतं, ओव्हरलॅप नाही होत. चालेल मग. खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी पेशंटली ऐकल्याबद्दल. आणि माझी अशी इच्छा आहे की मी जसं कुणाचं तरी लेक्चर ऐकून, कोणत्या तरी सिनियरचं लेक्चर ऐकून इथंपर्यंत पोचलो, तर ॲटलिस्ट माझी इच्छा आहे की बाबा ह्यातल्याही काही जणांनी असंच प्रयत्न करून सक्सेस मिळवावं. तर तेव्हाच तर मग हे सेशन वगैरे असतात त्याला खरं म्हणजे रूप मिळतं. त्यामुळं सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. सीताराम पाटील यांनी परत क्वेश्चन विचारला की सर, साधारण अभ्यास कधीपासून चालू करावे स्पर्धा परीक्षेला? एक्झॅक्टली, चांगला क्वेश्चन आहे. मी ॲक्च्युली विचार केला होता की ह्याच्यावर बोलायचं, पण बोललो नाही आहे. तर जनरली असं आहे, स्पर्धा परीक्षा क्लिअर करण्यासाठी तुम्हाला 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतोच. तर समजा तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये असाल आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये वेळ भेटत असेल तर ग्रॅज्युएशनपासून थोडा स्टडी चालू करा, जेणेकरून ग्रॅज्युएशन संपताना तुमचं ऑलमोस्ट बेसिक तर कंप्लीट झालं पाहिजे. अदरवाईज तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तरी देखील तुम्ही नंतर चालू केला तरी काय प्रॉब्लेम नाही. इवन तुमचं एज जरी 28-30 जरी असलं तरी देखील तुम्ही नंतर चालू केला तरी काय प्रॉब्लेम नाही. अल्टिमेटली तुम्हाला कोणत्या वर्षी कोणत्या एजला सक्सेस व्हायचं ह्याच्यावर डिपेंड करतं. जर तुम्हाला आयुष्यात खूप लवकर सक्सेस व्हायचं असेल तर लवकर चालू करावं लागतं. आणि जर तुम्ही काही जॉब किंवा ह्या गोष्टीमुळे तुमचं थोडंफार लेट होत असेल तरी देखील काही प्रॉब्लेम नाही आहे. असे बरेचसे उदाहरणं आहेत
की ज्यांनी 28 वर्षानंतर किंवा 29 वर्षानंतर, माझे मित्र आहेत स्वतःचे, तर त्यांनी 28 वर्षानंतर तयारी चालू करून देखील सक्सेस मिळवलेला आहे. त्यामुळे ते तुमच्यावर अल्टिमेटली डिपेंड आहे की तुम्हाला कोणत्या वर्षी सक्सेस मिळवायचं आहे. पण लवकर चालू केलेला बरा, कधीही बरा. ओके, मग थांबूयात आपण. तर परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना तयारी करण्यासाठी. अच्छा, प्रकाश सुरवसर यांनी विचारले पुढे जॉईनिंग की ट्रेनिंग. आता ट्रेनिंग असतं. आता पुढच्या महिन्यामध्ये मसुरीला आमचं IASचं ट्रेनिंग असतं. तर जवळजवळ 16 ते 20 महिन्याचा ट्रेनिंगचा पिरियड असतो आणि त्यामध्ये मग तुम्हाला ट्रेंड करतात एकदम, जेणेकरून तुम्हाला नंतर IAS सारख्या पोस्टची जिल्ह्याच्या पोस्टची जबाबदारी व्यवस्थित सांभाळता यावी. क्वेश्चन पेपर सॉल्विंगचा किती फायदा होतो? खूप जास्त फायदा होतो. कारण अल्टिमेटली ही एक्झाम कशी प्रॅक्टिसवर आहे. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता तेवढं तुमची सक्सेसची प्रोबॅबिलिटी वाढत राहते. म्हणजे प्रोपोर्शनल आहे. तुम्ही जेवढ्या नंबर ऑफ टेस्ट सॉल्व करता तेवढं नंबर ऑफ पर्सेंटचे चान्सेस तुमचे वाढत राहतात. त्यामुळे क्वेश्चन पेपर सॉल्व करणे इज अ मस्ट. चालेल सर. विवेक सर आणि राजशेखर सर, मी फिनिश करतो मग मीटिंग. विवेक सर किंवा राजशेखर सर असतील तर त्यांनी रिप्लाय द्या. मी फिनिश करतो मीटिंग इथून. ओके, थँक्यू व्हेरी मच सर, ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल प्रेझेंट करण्यासाठी.